म्हणजे गेल्या वर्गामध्ये जो भाग पाहिला त्याची थोडीशी उजळणी म्हणू आपण. एक महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की कर्माच्या संबंधित भरपूर अभ्यास चालू आहे. भगवद्गीतेमधले 3 अध्याय कर्मासाठी खर्च घातलेले आहेत. उपासनेसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची ज्ञानसंपदा हजर आहे. मग आत्ता जो अभ्यास चालू आहे किंवा ज्या प्रश्नांच्या उत्तरांचा अभ्यास चालू आहे त्याचं नेमकं फलित काय आहे? उपनिषदांच्या अभ्यासांचं फलित कळण्यासाठी किंवा केवळ आत्म्याच्या रूपावर इतकी चर्चा करण्याचं नेमकं कारण काय? कर्माबाबत केलेला विचार हा ज्ञानाच्या मर्यादेमध्ये येतो किंवा अल्पबुद्धीच्या मर्यादेमध्ये येऊ शकतो, कारण त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. उपासना जरी उपासनेच्या फलित रूपानं दूर असली तरी उपासना करण्याच्या दृष्टीने कमीत कमी समजण्याच्या कक्षेमध्ये आहे. पण ज्ञान किंवा आत्म्याचं वर्णन किंवा आत्मज्ञानाबद्दलची जी माहिती आहे ती अत्यंत दुर्विज्ञ किंवा ॲब्स्ट्रॅक्ट अशी वाटते. आणि इतकं असूनसुद्धा सगळ्या उपनिषदांचा भर हा आत्मतत्वाच्या वर्णनावर किंवा आत्मतत्वावर आहे. असं असण्याचं कारण काय? आणि असं असण्याचं नेमकं कारण म्हणजे प्रवृत्ती मार्गावर जगत असणारा जीव निवृत्ती मार्गाची कास धरून क्षणिक सुखासाठी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याग करत आत्यंतिक सुखाकडे चाललेला आहे. पण मध्यंतरीच्या काळामधले साधनेची अशी परिस्थिती आहे की क्षणिक सुख कावना देणारे विषय सोडून दिलेले आहेत. आत्यंतिक सुख असणारं आत्मतत्व अजून हाताला गवसलेलं नाही. आणि याच्या मधला जो काळ आहे साधनेच्या दृष्टीने तो सुरुवातीच्या काळात जरी अनुत्साही करणारा नसला तरीसुद्धा ज्यांनी काही वर्ष किंवा काही जन्म उपासना आणि चित्तशुद्धी या 2 गोष्टींवर घातलेले आहेत त्यांना अजूनही तृप्तीची भावना येऊ शकेल इतपत सुखाचा प्रत्यय आलेला नसतो. आणि असा त्या आत्यंतिक सुखाचा प्रत्यय न आल्यामुळे एक प्रकारचं विषण्ण वैराग्य मनामध्ये येतं. चालत असलेली गोष्ट व्यवस्थित आहे की नाही आणि गंतव्यस्थान माहीत असूनही माझा त्याच्यापासूनचा असणारा अंतर नेमकं किती आहे यामुळे निरुत्साह होण्याची शक्यता आहे. भल्या भल्या साधकांची अशी अवस्था झालेली आहे. त्यात रामकृष्ण परमहंस आहेत, त्यात स्वामी विवेकानंद आहेत, त्यात गोंदवलेकर महाराज आहेत, त्यात सगळे आहेत. अशा या सगळ्यांच्या वेळेला मार्गक्रमणा करत असणारा जो मार्ग आहे तो मार्ग कदाचित कुठेतरी चुकत तर नाही ना अशी शंका मनाला येऊन जाते. आणि अशा वेळेला मुळातच अशा प्रकारचे जितके मार्ग आहेत त्यापैकी बऱ्याचशा मार्गांना बाजूला करून हिंदू तत्त्वज्ञानाने निवडक जे 6 मार्ग निवडलेले आहेत ज्याला आपण षडदर्शन म्हणतो, या दर्शनांनी ज्या पद्धतीने या गंतव्यस्थानाचा विचार केला आहे तो इतका सखोल आणि इतका प्रौढ आहे की त्यामुळे ज्या मार्गावर आपण आहोत, कारण अद्वैत्याच्या मार्गामध्ये पुन्हा 4 मार्ग आहेत, त्यामुळे पोटमार्गावर असणाऱ्याला कदाचित माझा पोटमार्ग चुकला असेल किंवा जो एखाद्या मार्गावर आहे त्याला कदाचित माझं दर्शन चुकलं असेल आणि त्याहीपेक्षा या दर्शनांचं मला बहुतेक करावं लागणारं जे एकत्रीकरण आहे सुसूत्रीकरण आहे ते चुकलं असेल. अशा प्रकारच्या तात्विक अडचणी येण्याची शक्यता खूप आहे. आणि म्हणून अशा साधकाला हा साधक अत्यंत उच्च दर्जाचा साधक आहे. त्याची बहुतेक तयारी जी कर्ममार्गाच्या दृष्टीने आहे ती झालेली आहे. त्याच्या चित्तशुद्धीबद्दल कोणत्याही प्रकारची शंका त्याच्या आणि गुरूंच्या मनामध्ये नाही आहे. त्याच्या चित्तस्थैर्याबद्दल सुद्धा शंका मनामध्ये नाही आहे. पण त्या चित्तस्थैर्यामध्ये क्वचित काळी येणाऱ्या प्रशांत किंवा शांततेचा अनुभव आणि शांततेच्या अनुषंगाने येणारा आनंदाचा अनुभव सोडून अजूनही पूर्ण काही गवसल्यासारखं त्याला वाटत नाही.
अशा साधकांसाठी आणि त्यांच्या मनामध्ये आलेल्या त्या शंकांसाठी ब्रह्मविद असणाऱ्या गुरूंच्या जवळ गेल्यानंतरचा अशा साधकाचा आणि गुरूंचा तो संवाद असल्यामुळे त्या संवादाचं सगळं सूत्र आत्मा या तत्वाभोवती होताना प्रत्येक उपनिषदामध्ये दिसतं. आणि अत्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आत्म्याचं वर्णन सांगण्याचं कारण इतकं आहे की जिथं जिथं त्या वर्णनाला, कारण अजून अनुभवाला न आलेली गोष्ट, अनुभवाला न येऊ शकणारी गोष्ट म्हणजे वृत्तीज्ञानाच्या दृष्टीने ती सांगताना ज्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही अशी गोष्ट, एका बाजूला अनभिज्ञ वाटणारी, दुसऱ्या बाजूला अनभिज्ञ नसणारी अशी गोष्ट सांगताना गुरूंना शिष्याला ती समजावून घेण्याच्या पातळीपर्यंत त्याची तयारी करून घ्यावी लागते. त्याचबरोबर तो निरुत्साही होणार नाही याची त्यांना खात्री करावी लागते. आणि म्हणून मागच्या वेळेला जो मंत्र आपण पाहिला त्या पहिल्या मंत्रामध्ये कदाचित यथाश्रुतम दुर्विज्ञेयम अपि क्षीण दोष सुमेधाः कश्चित प्रतिपद्यते. पहिल्यांदाच आचार्यांनी सांगून टाकलं की असा जो कोणी असेल ज्याच्याकडे क्षीण दोष, आणि क्षीण दोष म्हणजे थोडा दोष गुणांमध्ये असल्यामुळे राहील, इतका जर दोष सोडला तर त्याच्यामध्ये दाखवण्यासाठी कोणताही दोष राहिलेला नाही, आणि असा दोष न राहणे म्हणजेच त्याच्या सात्विकतेची पातळी किंवा सात्विक सत्वगुणाचा परिपोष झाल्यामुळे त्याची मेधा आपोआपच सुमेधा झालेली आहे. असं झाल्यानंतर सुद्धा कश्चित प्रतिपद्यते, अपि प्रतिपद्यते नाही, कश्चित म्हणजे तिथे सुद्धा शंका आहे. आणि म्हणून त्यांनी हे सांगताना जे उदाहरण दिलं त्या उदाहरणामध्ये प्रजापतीचा संतान असून सुद्धा, म्हणजे ज्यांनी ही प्रजा निर्माण केली, ज्याच्याकडे ब्रह्मविद होण्याचा पूर्ण पुरावा होता, त्याला स्वतःच्या संतानांना सुद्धा ही विद्या इतक्या सहजपणे देता आलेली नाही. पंडित असूनही असुरराज जो विरोचन होता तो केवळ एका शंकेमुळे, ज्या पद्धतीने आत्म्याचं दर्शन करायला सांगितलं होतं त्याचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे देह तादात्म्य भावातच राहून देह म्हणजेच आत्मा समजून त्यांनी आपली वाटचाल चालू केली. तिथे तो असुर म्हणूनच राहिला. याउलट इंद्रदेवांनी एक एक गोष्टी बाजूला करत स्वभाव दोष क्षयम उपेक्ष, आपल्या स्वभावातले हळूहळू दोष काढून आपली तयारी करून आत्मदर्शनापर्यंत तो जाऊन पोहोचला. गुरुवर्यांनी असंही सांगितले की लोके अपि एकस्मात् गुरुः शृण्वन्ता कश्चित यथावत प्रतिपद्यते कश्चित अयथावत कश्चित विपरीत कश्चित न प्रपद्यते. लौकिकातली एक गोष्ट थोडीशी आपल्या बुद्धीने जाणून घ्यावी म्हटलं तर त्याच्यामध्ये 4 प्रवाद निर्माण होतात. कोणाला कळतं, कोणाला कळत नाही, कोणाला विपरीत कळतं, आणि एखादा असा असतो की त्याला यथावत कळतं. ही जर लौकिकातली गोष्ट आहे तर किमु वक्तव्यम अतींद्रियम आत्मतत्वम, अशा या आत्मतत्वाबद्दल कसं सांगावं आणि किती अवघड असू शकेल. किम अनेकानि ब्रह्मणो रूपानि महानताः अर्भकाणीच. एवढं सगळं सांगितल्यानंतर इतक्या तयारीच्या अशा त्या शिष्याला असा प्रश्न पडलेला आहे की असं जर तुम्ही म्हणत असाल तर ह्याचा अर्थ असा आहे का की काही छोटं ब्रह्म आणि मोठं ब्रह्माचे ब्रह्माचे अनेक विविध प्रकार आहेत. हे असं सांगण्याचं कारण किंवा भाष्यामध्ये अशा प्रकारचं शंकराचार्यांनी भाष्य घेण्याचं कारण म्हणजे आत्मा अनेक आहे असं मांडणारं एक दर्शन आहे. आत्मा अनेक मांडणाऱ्यामध्ये प्रत्येक शरीरामधला आत्मा वेगळा, आणि आत्म्याचं एकत्व नाकारणारं जे दर्शन आहे त्या दर्शनाला बाजूला करण्यासाठी शिष्याच्या प्रश्नामधून आचार्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की असं काही आहे की ब्रह्माचं रूप महानता आणि अर्भक मोठं आणि लहान असं काय आहे. आणि तिथं ते सांगतात. कारण का तर तुम्हीच मला आत्ता असं म्हणाला की तुला अत्यल्पसुद्धा आत्मा कळणार नाही. याचा अर्थ अत्यल्प एक आत्मा असतो आणि जो स्वल्प नाही असा एक महानतम आत्मा असतो, असं काहीतरी असावं. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनेकानि ही नामरूप उपाधिकृतानि ब्रह्मणो रूपानी न स्वतः. ते ब्रह्मतत्व उपाधी रूपाने नाना रूपाने जेव्हा नटतं तेव्हा ते छोटं मोठं असू शकेल. जी उपाधी लहान तिथं ते लहान भासेल, उपाधी मोठी तिथं ते मोठं भासेल, तिथंही ते तसंच असतं, लहानातही ते तसंच असतं, पण स्वतः ते ना अल्प असतं ना मोठं असतं. कारण ही तारतम्याची गोष्ट त्याला लागू न पडण्याचं कारण असं की ते विभुर्व्याप्य असल्यामुळे त्याच्याहून लहान असं काही नाही आणि त्याच्याहून मोठं असंही काही नाही, कारण ते एकमेवाद्वितीय आहे.
हे सगळं झाल्यानंतर एक छोटीशी शंका अशी त्याला आली, कारण आचार्य परत परत असं म्हणत होते की जेव्हा जेव्हा तू कोणतीही गोष्ट उपाधिरूपाने पाहतोस तेव्हा तिथे चेतनतत्व चेतनेच्या रूपाने असतं. यत एव धर्मेन यद रूप्यते तदैव तस्य रूपम इति. मग त्यांनी असा प्रश्न केला की प्रत्येक गोष्ट ही गुणधर्मांनी ओळखली जाते. आता हे आचार्यांनी वाक्य किंवा हा विचार इथे घेण्याचं कारण असं आहे, न्याय आणि वैशेषिक नावाचं दर्शन आहे ते एकत्र अभ्यास केला जातो, कारण त्या दोन दर्शनांमध्ये फारसा फरक नाही आहे. त्याच्यामध्ये आहेत छोटे पोट फरक आहेत, 6-7 फरक आहेत, पण बहुतांश ही दोन दर्शनं एकत्र अभ्यासली जातात कारण त्यांच्यामध्ये खूप साम्य आहे. न्याय वैशेषिक दर्शनामध्ये पदार्थाचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने मानलं जातं. ते म्हणतात की पदार्थ नावाची अशी काही गोष्ट असतच नाही आहे. पदार्थ म्हणजे त्याचा आकार किंवा गुणधर्म. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला एखाद्या नावाने बोलवतो तेव्हा मी त्याला नामाचं अभिधान दिलेलं असतं, पण त्या नामाने मला त्या वस्तूचा निर्देश त्याच्या गुणधर्मानेच होतो. जेव्हा मी लाल आणि कोणती तरी गोष्ट म्हणतो तेव्हा ती वस्तू मला कळते, कारण त्या वस्तूला एक आकार असतो आणि हा जो लाल रंग आहे तो त्या आकाराचा गुणधर्म आहे, म्हणून तो आकार आणि तो गुणधर्म असं गुणधर्माने व्यक्त केलेली एखादी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू. जिथं गुणधर्म नाहीत तिथं वस्तू नाही असं ते समजतात. आणि म्हणून असा जर वस्तूचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या वस्तूचा अनुभव म्हणजेच ज्ञान, म्हणजेच त्या वस्तूच्या गुणधर्मांचं ज्ञान. म्हणून वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर गुणधर्मांचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. मी एखाद्या वस्तूला जर पुस्तक असं म्हणत असेल तर पुस्तक म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पुस्तक हे फक्त नामाभिधान आहे. ते चौकोनी असतं, गोल असू शकतं, ते त्रिकोणी असू शकतं, त्याच्यात पानं असतात, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं, ते कोरं असू शकेल, तर अर्ध लिहिलेलं असू शकेल. हे त्याचे गुणधर्म माझ्यासमोर येतात. ते खूप मोठं एखाद्या 10 मीटर मोठं असू शकत नाही, इतकं असू शकतं. हे सगळे गुणधर्म एकत्र आल्यानंतर गुणधर्माच्या संघाताने नामाचं अभिधान व्यक्त होतं असं न्याय लोक म्हणतात. आणि मग हीच ज्ञानाची प्रक्रिया त्यांनी थोडी पुढे चालवली आणि त्यांनी असं सांगितलं की आत्माही असाच आहे. आत्मा आत्मा म्हणून अशी कोणती गोष्ट नाही आहे. जर आत्मा असेल तर त्याला गुणधर्म असलेच पाहिजेत. आणि म्हणून अद्वैतामध्ये आणि त्यांच्यामध्ये अत्यंत फारकत होण्याचं कारण असं की कोणत्याही गुणांनी व्यक्त करता येणारी गोष्ट आत्मा असूच शकत नाही असं अद्वैती मानतात, आणि गुणाशिवाय आत्मा व्यक्त होऊच शकत नाही असे न्याय वैशेषिक मानतात. आणि म्हणून यत एव धर्मेन यद रूप्यते तदैव तस्य रूपम इति असा पूर्वपक्ष म्हणजे तो शिष्य प्रश्न विचारतोय. आणि म्हणून तिथे ते असं म्हणतात की असं अजिबात असू शकत नाही, कारण एखाद्या गोष्टीचा स्थायीभूत स्वभाव हा त्याचा गुणच असतो असं नाही. सूर्याचा प्रकाश हा गुण आहे की स्थायीभूत स्वभाव आहे? त्याला प्रकाश गुण म्हणावं तर तो ज्या पद्धतीने तो आपला प्रकाश देतो ते त्याचं स्वरूप आहे. जेव्हा जेव्हा सूर्य असेल तेव्हा तेव्हा प्रकाश असेलच. त्यामुळे त्याला गुणधर्म असं नाव देता येणार नाही अद्वैताच्या दृष्टीने, कारण ते त्याचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने आत्म्याच्या चेतनतत्वावर जरी सगळ्या गोष्टी उजळून निघत असल्या तरी ते त्याचं चेतनतत्व हा त्याचा गुणधर्म नसून त्याचा स्वभाव आहे. आणि त्याचा स्वभाव आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा केवळ तारतम्याच्या भावनेने तो शब्द वापरलेला आहे. तो तसा आहे, त्याला स्वभावसुद्धा नाही आहे. त्याचं तसं असणं हेच आत्म्याचं असणं असं आहे म्हणतात ते. आणि म्हणून ते असं म्हणतात. मग तो असा विचारतो की तुम्ही मात्र श्रुतींमध्ये अशी वाक्य लिहिलेली आहेत, विज्ञानम आनंदम विज्ञान घन एव, म्हणजे हे त्याचे गुणधर्म नाही का झाले? आणि मग त्याला उत्तर देताना आचार्य असं म्हणतात की कोणत्या तरी उपाधीशिवाय एखादी वस्तू सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून आपल्याला माहीत असणारा अत्युच्च सुखाचा अनुभव म्हणजे एक प्रकारचा आनंद आहे, म्हणून ते आनंद घन आहे असं म्हटलं जातं. पण जिथे विकारच नाहीत तिथे आनंद असू शकत नाही. जिथे दुःख आहे तिथे सुखाला अस्तित्व आहे, जिथे अंधार आहे तिथे प्रकाशाला अस्तित्व आहे. पण अशा कोणत्याही द्वंद्वात्मक गोष्टी नसणारं आत्मतत्व असल्यामुळे तिथे ते आहे, ते सुखाचं स्थान आहे, ते अमुक आहे असं म्हटल्याबरोबर त्या स्थानापासून मी दूर होतो. कारण सुखाचं स्थान जे असेल तिथे कोणाला तरी सुख होतं. आणि इतकंच नव्हे तर पुढे आपण आता पाहू
की आत्म्याला स्वसंवेद्य, जय जय स्वसंवेद्य असं ज्ञानदेवानी म्हटलं आहे, ते सुद्धा चुकीचं आहे असं उपनिषद म्हणतं. आणि त्याचं कारण दिलेलं आहे. ज्ञानदेवांनी असं का म्हटलं त्याचंही कारण आहे, म्हणजे त्यांनी काय असं कळत नव्हतं म्हणून म्हटलेलं नाही, पण त्याची कारणंसुद्धा आपण पाहू शकतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आत्म्याच्या बद्दल संपूर्ण वर्णन चाललं आहे आणि त्याला कोणतंही वर्णन लागू पडत नाही. अशा प्रकारचे आत्मतत्व असल्यामुळे इथे आचार्य त्याला असं म्हणतात की देह इंद्रियादी उपाधिद्वाराच विज्ञानादी शब्दे निर्दिश्यते तद अनुकारिकत्वात देहादि वृद्धी संकोच उच्छेद आदिषु नागेषु च न स्वतः. ज्या ज्या उपाधीमध्ये चेतन तत्व जातं, पहिला नियम, कोणतीही उपाधी चेतन तत्वाशिवाय राहू शकत नाही. जरी जड आणि चेतन असा भेद केला असला तरी सत्रूपाने तिथे चैतन्य आहेच, स्फूर्तिरूपाने ते नाही आहे. प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. जे चैतन्य आहे ते उपाधिरूपानं आहे. उपाधीमध्ये असलेल्या चैतन्याला त्या उपाधीच्या असणाऱ्या कर्मासाठी लागणारी चेतनशक्ती देणे इतकंच काम ती चेतनशक्ती करते. ती जेव्हा कार्यरत होते तेव्हा तिला कार्य ब्रह्म असं म्हणतो. जेव्हा ती कार्य ब्रह्म असते तेव्हा त्याला कारण ब्रह्म नावाची गोष्ट असते. ज्या वेळेला उपाधी बंद पडते किंवा उपाधी नसते त्यावेळेला कार्यब्रह्म विराम पावलेलं असतं, त्याबरोबरच कारण ब्रह्म विराम पावलेलं असतं. म्हणून जेव्हा मायेच्या पोटी प्रकृतीच्या निमित्ताने कार्यब्रह्म अस्तित्वात येतं, त्याबरोबर कार्यब्रह्म असल्यामुळे प्रत्येक कार्याला कारण हे असलंच पाहिजे, म्हणून कारण ब्रह्म अस्तित्वात येतं. जेव्हा कार्यब्रह्माचा उच्छेद होतो तेव्हा कारण ब्रह्माची समूळ निवृत्ती होते आणि अशी कार्यब्रह्म कारण ब्रह्म या दोन्हींची निवृत्ती झाल्यानंतर जे राहतं त्या बाकी किंवा तो जो शेष आहे ते शेष, किंवा जसं ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हणले की असं सगळं गाळल्यानंतर जे राहतं ते तत्व म्हणजे परब्रह्म किंवा ते ब्रह्मतत्व आहे. पुढे ते असं म्हणतात यत एवम अथ तस्मात् मन्ये अद्यपि. पण तुला हे शिष्याला ते असं म्हणतात की तू ज्या पद्धतीने माझ्याशी आत्तापर्यंत वाद घातलायस किंवा आत्तापर्यंत प्रश्न विचारलेत पूर्वपक्ष म्हणून मी त्याला उत्तरं दिलेली आहेत, त्या प्रश्नावर मला इतकं कळतं की तुला इंद्रियांची जागा कळालेली आहे. पहिल्या 2-3 मंत्रांमध्ये तू मला विचारलंस, मी सांगितलं ते तुला कळालं. म्हणजे काय ब्रह्म नाही हे तुला निश्चित कळालेलं आहे, पण काय ब्रह्म आहे हे तुला कळालेलं नाही. तेव्हा तू आता एक काम कर. काय कर? अद्यापि मीमांस्य विचार्यम एव ते ब्रह्म. अजूनही एकदा जाऊन परत शांत बैस, मीमांसा कर, विचार कर आणि मनन ध्यानामध्ये विचार करून. विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक म्हणजे त्याचा वैचारिक भाग, दुसरा विचार करता करता अशा प्रकारच्या कोणत्या तरी ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीचा विचार करताना ज्या गोष्टींचा विचार करतो ध्यानामध्ये त्या गोष्टींचा ध्यानामध्ये आपलं विचारांचं केंद्रीकरण होतं. ही ध्यानस्थ ठेवण्याची गोष्ट नसल्यामुळे, ही उपास्य गोष्ट नसल्यामुळे जितकं जितकं उपास्य आहे ते तू बाजूला काढत जा. आणि असं जसं 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 बाजूला काढत जाशील तेव्हा एक वृत्तिरूपी ज्ञानाची लाट संपेल, दुसऱ्या वृत्तिरूपी ज्ञानाची लाट सुरू होईल. ह्या दोन्हीच्या मध्ये जी जागा असेल तिथे हे शिष्या परब्रह्माची जागा असेल. ती जी जागा असेल त्या जागी तू जितका काळ स्थित राहू शकशील तितका काळ तू ब्रह्माचा अनुभव घेत जाशील. आणि अशा ठिकाणी स्थित होण्याची तुझी सहज अवस्था जेव्हा होईल तेव्हा तू मला येऊन सांग तुला ब्रह्मदर्शन झालं की नाही. आणि आचार्य पुढं असं म्हणतात की तू हे सगळं केल्यानंतर तू काय म्हणतोस त्याच्यावरून मी तुला सांगेन की तुला ब्रह्मज्ञान झालेलं आहे की नाही. आणि म्हणून मग शिष्याने काय केलं? शिष्य हा एकांते उपविष्ट समाहित सन यथोक्तम आचार्येन आगमम अर्थतो विचार्य तर्कतश्च निर्धार्य स्वानुभव कृत्वा आचार्य सकाशम उपगम्य उवाच. एवढं सगळं करून तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला मन्ये अहम अथ इदानीं विदित ब्रह्म इति. आत्ता मी म्हणतो मला ब्रह्म कळालेला आहे.
पण त्याच्यासाठी काय काय केलं त्यांनी? एकांते उपविष्ट. आता याला एकांतापासून सुरू करण्याचं कारण असं, चित्तशुद्धीचा भाग झालेला आहे, साधन चतुष्ट संपन्न आहे, आणि एकांतात बसल्यानंतर काय करायचं असतं हे सांगण्याची गरज नाही आहे, कारण ध्यान लावण्याची त्याची प्रक्रिया अगोदर पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून साधनेमध्ये चित्तशुद्धीपासून आपण सुरुवात करतो. आता चित्तशुद्धीची सुरुवात करताना चित्तामध्ये होणारे जे वृत्ती ज्ञान आहे त्या वृत्ती थांबवायच्या आहेत. वृत्ती शून्यता आणण्यासाठी हजारो वृत्ती जिथं तयार होतात तिथून त्या शून्यावर आणणं हे इतकं सोपं काम नाही आहे. म्हणून वृत्ती तयार होणारे जे प्रसंग आहेत ते प्रसंग कमी करू शकतो, हा चित्तशुद्धीतला पहिला टप्पा आहे. आणि ते विचार कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विषयांपासून इंद्रियांचा संयोग, जो काल आपण पाहिलं की इंद्रियांचा स्पर्श झाल्यानंतर वृत्ती तयार होतात. याचा अर्थ मी विषयांशी संपर्क टाळला पाहिजे. निर्जीव वस्तूंचा संपर्क एखादा विचार मनामध्ये आणून देतो. एक अत्यंत चांगलं वस्त्र खरेदी करायचं आहे, वस्त्र या विषयावर जर विषय केंद्रित झाला तर ते वस्त्र घेतल्यानंतर ती वृत्ती तिथं थांबते. निर्जीव. सजीव विषयवस्तू जी असते त्या सजीव विषयवस्तूशी असणारा आदानप्रदान विचारांचं हे सतत चालू राहतं. आणि म्हणून बहुतेक सगळे साधक निर्जीव वस्तूच्या कदाचित सहचर्यात राहतील, पण सजीवांपासून दूर राहण्याचं कारण असं आहे की निर्जीव वस्तूमध्ये माझ्या वृत्तींना प्रक्षोभक बनवण्याची ताकद त्यांच्यामध्ये कमी आहे. मला एखादा पेन आवडला असेल पण त्याच्यामुळे मला राग येत नाही, मला तो हवाहवासा वाटतो, पण माझ्या बरोबर असणारी व्यक्ती जी आहे एक विषय म्हणून, ती मला तिच्याकडून हवा असणारी गोष्ट न मिळाल्यामुळे क्रोध आणू शकते. म्हणून जेवढ्या वृत्तींचा संकर मनामध्ये होईल त्या वृत्तींची संख्या कमी करण्यासाठी, विषयांचा आवेग कमी करण्यासाठी विषयांची संख्या कमी करावी. आणि विषयांची संख्या कमी करता करता सजीव विषयांशी, असे सजीव विषय की ज्या विषयातून मला कोणतेही आत्मज्ञान होण्याची शक्यता नाही, असे सर्व सजीव विषय जितके दूर ठेवता येतील इतके दूर ठेवावेत. म्हणजे त्याला तौलनिक एकांत असं म्हणतात. आणि अशा वेळेला तौलनिक एकांतात याचे दोन फायदे आहेत. एक, तौलनिक एकांत करणारा जो आहे त्याला एकतर वृत्ती त्याच्या कमी येतात. वृत्ती कमी आलेला असतानाच हळूहळू त्याला कमी लोकांमध्ये राहण्याची सवय लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जयासी एकांत मानवला त्याचा कार्यभाग झाला. आणि एकांत म्हणजे सॉलिट्यूड, अलोन नव्हे. एकांत इज सॉलिट्यूड. एकांतात असणे आणि एकटं असणे याच्यात फरक आहे. म्हणून एकांतात राहायची सवय लागण्यासाठी, वृत्ती ज्ञान कमी करण्यासाठी, विषय संयोग कमी करण्यासाठी विषयांची संख्या, सजीव विषयापासून दूर राहणे, असं केल्यानंतर जे काही कर्म राहतं ज्याला आवश्यक कर्मामध्ये मोडलं जाईल, ते सर्वच्या सर्व कर्म जसं भगवद्गीतेत सांगितलं त्याप्रमाणे जर केलं की माझ्या सभोवार आलेली परिस्थिती माझ्या प्रारब्धानुसार आलेली असून माझा पुत्र, माझी पत्नी, माझा नवरा, माझा भाऊ, माझे चुलत भाऊ, माझे बॉस, माझी कंपनी, माझं गाव, माझं शहर, माझे वडील, माझे आजोबा, हे सगळे माझ्या प्रारब्धानी ऋणानुबंधानी माझ्याजवळ आलेले आहेत. या सगळ्यांपासून मला जी परिस्थिती परमेश्वराने आत्ता करून दिली त्या परिस्थितीमध्ये करत असलेल्या कर्मामध्ये फलाची अपेक्षा न करता आलेल्या कर्माला आहे तसं स्वीकार करून स्वतःच्या अंतःकरणामध्ये, वृत्तीमध्ये कोणतेही विकारात्मक विचार आणू न देता पुढं जाणे, इथे कर्म आणि चित्तशुद्धीचा संबंध आहे. अशी ज्याला जिथे कर्मशुद्धीची सवय लागलेली आहे असा जो साधना करत पुढे गेला तो साधन चतुष्टाच्या शम आणि दमाचा अभ्यास त्यांनी त्याच वेळेला चालू केला. असा ज्यांनी शमदमाचा अभ्यास चालू केला त्याचं आपोआपच मुमुक्षत्व हळूहळू तीव्र व्हायला लागतं. तो मंद साधकापासून मध्यम साधकाकडे, मध्यम साधनेकडून
तीव्र साधनेकडे यायला लागतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी केलेली एकांताची सोय स्वतःची ही त्याला नंतर एकांतात ध्यान करण्यासाठी उपयोगी पडते. आणि म्हणून जितकं एकांतात, आणि हा शिष्य जो आहे तो एकांते उपविष्ट समाहित सन, याला दुसरं नाव आहे समाधान. सम आहात, आहात म्हणजे घाव. आणि घाव कशांचा होतो तर माझ्या सभोवतालच्या परिस्थितीने माझ्या वृत्तीवर, चित्तावर जितके काही दगड फेकलेले आहेत, तो कोणाचा शब्द असेल, तो कोणत्या तरी वस्तूचा हव्यास असेल, किंबहुना केवळ बसल्यामुळं काही त्रास होणारी लोक आहेत. कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ शकतो. याचं कारणच असं आहे की त्या प्रकारचं डिस्पोजिशन किंवा त्या प्रकारची गुणप्रवृत्ती कैक वर्षांनी संस्कारांनी आपण तयार केलेली असते. त्यामुळे बरेच लोक असे आहेत त्यांना एका ठिकाणी बसता येत नाही. ते कोणतीही हालचाल न करता, ॲक्शन नसेल तर त्यांना बरंच वाटत नाही. याचं कारण त्यांचे संस्कार आहेत. म्हणून ज्याचा शांततेकडे कल आहे, ज्याला एकटं बसायला आवडतं, ज्याला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जर बसलं तर ते तसंच करत राहावं असं वाटतं, ज्याचा बाकीच्यांना आश्चर्य वाटतं आणि त्रासही होतो की हा कसं काय बसू शकतो, तिथे सत्वगुणाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या गोष्टी होतात. म्हणजे परत सगळी गोष्ट परत गुणांकडे येते. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये गुण ही संकल्पना मनात बाळगून मी करत असलेलं कार्य सात्विक गुणाच्या वृद्धीचं आहे की नाही. सत्संगत सात्विक गुणवृद्धीची आहे. सत श्रवण सात्विक गुणाच्या वृद्धीचं आहे. सत वाचन, शास्त्र दीक्षागुरू जे आहेत आणि शिक्षागुरू जे आहेत, हे दोन्हीही सत्गुण वाढणारे आहेत. असं सत्वगुण वाढणारे असल्यानंतर ज्या ज्या गोष्टी संसारामध्ये होत आहेत किंवा कर्म करताना होत आहेत, त्यातल्या प्रत्येक आहाताला, प्रत्येक आघाताला काहीच झालं नाही अशा पद्धतीने, आणि अत्यंत समोर उदाहरण आपले आहे, ज्या तुकारामांचा आज उदो उदो होतोय त्या तुकारामांची गाढवावरनं दिंड काढली होती. आणि हे काढत असताना त्यांना पहिल्यांदा लक्षात आलं की त्यांचं तोंड मिरवणुकीच्या बाजूला केलं होतं. नंतर ते काही लोकांनी उलटं केलं. नंतर ते दिसायला लागलं म्हणून काळं फासलं. हे सगळं जेव्हा चाललं होतं तेव्हा त्यांच्या मनामध्ये ते या अवस्थेत होते, समाहित सन. कोणत्याही प्रकारचा आघात चित्तावर होऊ दिला नाही. नाथांना जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा तेव्हा त्यांनी तोंडातून एकच उद्गार काढला की परमेश्वरा, आज ईश्वरा हे काय रूप काढलं. जेव्हा जेव्हा उपाशी राहायची वेळ आलेली आहे विवेकानंदांना, तेव्हा तेव्हा त्यांच्या मनामध्ये आलेले विचार हेच आहेत की आज देवाने कदाचित उपवास करायला सांगितला आहे. अशा पद्धतीने होणाऱ्या आघातांना, आणि एवढ्याच एका कारणासाठी, ज्या आयुष्यामध्ये आघात नाहीत त्या आयुष्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण स्पिरिच्युअल प्रोग्रेस किंवा ज्याला आपण आध्यात्मिक प्रगती म्हणतो, ती होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून तुकारामांनी म्हटलं आहे, बरे झाले देवा बाईल कजाग, बरे ही दुर्दशा मनामध्ये. आणि ही दुर्दशा मनामध्ये ही बरी झाली असं म्हणण्याचं कारण की त्यातलं विफलता लक्षात यायला लागली. त्यांना क्रोध आलेला नाही आहे. त्या प्रत्येक आलेल्या गोष्टीमुळे आणि प्रचंड मानसिक तणावातून तुकाराम महाराज गेलेले आहेत. पत्नी वारलेली आहे, मुलगा अन्नान्न करून तडफून मेलेला आहे, आणि मोठ्या व्यापारी सावकार घराण्यातले ते होते. हे सगळं होत असताना त्याचं वैफल्य त्यांच्या लक्षात आलं. प्रत्येका संताच्या घरी झालेला मृत्यू हा त्यांनी एक विफलता या दृष्टीने पाहिलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे पाहताना एक गोष्ट लक्षात येते की असं जे असतात ते सुरुवातीपासून अशा प्रकारचे आघात घ्यायची सवय झालेली ज्यांना असते, असा जो योगी आहे, म्हणून विवेकानंदांना यतिराज असं म्हणतात. यतिराज कारण त्यांनी ज्या पद्धतीच्या हाल अपेष्टा सहन केल्या, त्या सगळ्या सहन करताना त्यांची जी अवस्था झाली होती ती समाहित सन होती. त्यामुळे त्याच्यानंतर प्रचंड कौतुक जेव्हा झालं, त्या कौतुकाचा परिणामसुद्धा त्यांच्यावर झाला नाही. अशी एकांते उपइष्ट समाहित सन यथोक्तम. हे यथोक्तम फार महत्त्वाचं आहे, आणि काकांचा या शब्दावर फार भर आहे. यथोक्तम म्हणजे हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, ते वाचलं. मला आता ओवी आठवत नाही. तुकारामांची एक ओवी आहे, माऊली कधीही वाईट बोलत नाहीत, पण त्या ओवीत सगळ्यात वाईट बोललेले आहेत. त्यांनी ती ओवी अशी लिहिलेली आहे की जो 1000 दर्शनं करतो, म्हणजे 1000 ठिकाणी हे काम करतो, तो त्या स्त्रीसारखा असतो की जिचे नवरे पूर्ण गावामध्ये असतात, असं त्यांनी लिहिलेलं आहे. मी असे शब्द माऊलींनी कुठं वापरले नाहीत फारसे. आणि म्हणून यथोक्तम म्हणून काका म्हणतात, संप्रदायाप्रमाणे अद्वैत आहे ना, अद्वैताला धरून राहा. इकडे काय चाललं आहे, द्वैतात काय चाललं आहे, ज्याला
प्रवचन करायची आहेत, ज्याला कुठेतरी उद्बोधनाचं कार्य करायचं आहे, किंबहुना जो ज्याचा विषय असेल तो तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असेल, गोष्ट वेगळी, पण साधनेच्या दृष्टीने यथोक्तम आचार्येन आगमम, संतांनी जे सांगितले तेच. आणि ते कुठं आले, ते सगळ्यात शेवटी आले, संतान आचार्येन आगमम अर्थतो विचार्य. म्हणून तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ओव्या सगळ्या अभ्यास केल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर नुसतं वाचून होत नाही. पुढे असे आहे, तर्कतश्य निर्धार्य, मनाला ते पटवून घेतलं पाहिजे. त्याला ॲब्सॉर्ब आणि ॲसिमिलेशन असं म्हणतात. एकदा घेणे समीकरण करणे म्हणजे ॲसिमिलेशन. समजणे ही गोष्ट ठीक आहे, पण तर्काने ती जोडून घेणे आपल्याला. आणि तर्काने जोडून घेणे याचा अर्थ जेव्हा जेव्हा संतांची वचनं वाचतो तेव्हा तेव्हा मला होणारे माझ्या आयुष्यातले क्लेश संतांच्या दिलेल्या तर्कांवर बसल्यानंतर जर ते स्वीकार झाले तर मननाची परिणिती अनुसंधानात होऊ शकते. आणि असं तर्कतश्य निर्धार्य झाल्यानंतर स्वानुभव कृत्वा, सगळ्यात शेवटची पद्धत जी 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 पायरी आहे ती स्वअनुभवाची आहे. अशी स्वअनुभवाची पायरी पार केलेला तो सकाशम, जवळ आला आचार्यांच्या, उपगम्य, तिथे जाऊन उवाच मन्ये अहम अथ इदानीं विदितं ब्रह्म इति, मी असं आता मानतो की मला ब्रह्म समजलेलं आहे. इतकं सगळं सांगितल्यानंतर कसे सांगितले त्याने, कथम इति ते शृणू, असं म्हणून दुसरा मंत्र आपला चालू होतो. त्या दुसऱ्या मंत्रामध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा मंत्र संस्कृतच्या शब्दांचं थोडे जुगलबंदी त्या मंत्रांमध्ये आहे. नाहम मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच, योनस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. हा मंत्र तोडून तोडून अभ्यासला पाहिजे. ना अहम मन्ये सुवेदेति, ना अहम मन्ये सुवेदेति, मी मानत नाही की मला ब्रह्म सुवेदेति, उत्तमरित्या समजलेले आहे. शिष्य उत्तर देतोय आचार्यांना, मी असे मानत नाही की ब्रह्म मला उत्तमरित्या समजलेले आहे. नो न वेदेति, असंही नाही की मला समजलेलं नाही. नो न वेदेति वेदच, समजलेलं आहेच. मी जाणतो असं मला म्हणायचं नाही, पण मी जाणतो, जाणत नाही असंही नाही, आणि मी जाणतोच. पुढे ते असं म्हणतात, यह नह तत्वेद, यनस्तद्वेद, त्याचा विग्रह असा आहे, यह नह तत्वेद तद्वेद. यह नह, नह म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे माझ्याबरोबरचे जितके ब्रह्मचारी आहेत, ये नह, यापैकी तत्वेद, जो म्हणेल, जे मी म्हणतो, तद्वेद, त्याला समजलेलं आहे. माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या ब्रह्मचारी सहकार्यांमध्ये मी जे म्हणतो ते जो म्हणतो त्याला ते कळालेलं आहे. नो न वेदेति वेदच, पण त्याला कळालेलं आहे असं नाहीच, पण कळालेलं आहे. आता याचं जे आचार्यांचं भाष्य आहे एवढाच मंत्र आहे. उपनिषदामध्ये याच्यावर एक शब्दाचं सुद्धा पुढे काही म्हटलेलं नाही आहे. पण ह्या एका श्लोकाची पुढे कशी हळूहळू उकल केलेली आहे आचार्यांनी, ती पाहण्यासारखी आहे. न अहम मन्ये सुवेदेति, न याचा अर्थ काय आहे, पहिला भाग, पद पहिलं कुठलं आहे, न अहम मन्ये सुवेदेति. आचार्य काय लिहितात, नैव अहम मन्ये सुवेद ब्रह्म इति, मी ब्रह्मास उत्तमरित्या जाणत नाही असे मानतो. हा पहिला अर्थ आहे. न एव तर्हि विदितं तथा ब्रह्म इत्युक्ते आह नो न वेदांती वेदच. मग तुला जर ब्रह्म माहिती नाही आहे तर मग जाणत नाही असे म्हण, याच्यापेक्षा जास्त म्हणायची काय गरज आहे, आचार्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आज शंकराचार्य म्हणतात, वेद वेदच इति च शब्दात न वेदच. इथे जो च शब्द वापरला आहे, शब्द कसा आहे, वेदच. वेदच म्हणजे कळालेला आहेच.
पण आचार्य म्हणतात इथं हा जो च शब्द आहे तो न वेदच असा घ्यायचा आहे. भाष्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, वेदच इति च शब्दात न वेदच. इथे वेदच म्हटलं असलं तरी न वेद. आता पूर्ण जर ते वाक्य बघितलं तर ते असं आहे की मी असं मानतो की मला ब्रह्मतत्व कळालेलं नाही, पण असं नाही की कळालेलं नाही आणि कळालेलं नाही. ह्या 3 शब्दांमध्ये त्यांनी वेगळे वेगळे शब्द असे का टाकलेत किंवा कशासाठी टाकलेत ते आता पुढे आपल्याला हळूहळू कळेल. ननु विप्रतिषिद्धम नाहम मन्ये सुवेदेति नो न वेदेतु वेदेति वेदच इति. आचार्य, आता त्याचे आचार्य भगवत्पाद नव्हे, त्याचे आचार्य म्हणतायत की तू स्वतःलाच परस्पर विरोधी बोलत आहेस. मी जाणतो असे नाही, मी जाणत नाही असे पण नाही, पण जाणतो. हे सगळं विरोधाभासातलं मला वाटतंय. म्हणजे आचार्यांना माहिती आहे की शिष्य नेमकं काय बोलतोय, पण त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी असं विचारलं की तुझं सगळंच मला उलटं दिसतंय का. आणि पुढे त्यांनी त्याचं उत्तर दिलंय, यदि न मन्यसे सुवेदेति कथम मन्यसे वेदच इति. जर तू जाणत नाहीस असे मान्य करतोस तर जाणतो असं कसं म्हणतोस. एकतर जाणतो असं म्हण, एकतर जाणत नाही असं म्हण. आणि पुढे त्याला ते असं म्हणतात, अथ मन्यसे वेदैवेती कथम न मन्यसे सुवेदेति. जर तू जाणत आहे असं म्हणतोस तर जाणत नाहीत असे का म्हणतोस. एकम वस्तू येन ज्ञायते तनैव तदैव वस्तू न सुविज्ञयात इति विप्रतिषिद्ध. एखादी गोष्ट मला माहिती आहे असं म्हटल्यानंतर तीच गोष्ट मला माहिती नाही, हा विरोधाभास आहे, असं असू शकत नाही असं ते म्हणतायत. आणि हे केव्हा होऊ शकतं, जर संशय आणि विपर्यय अशा 2 गोष्टी असतील तर होऊ शकतं. आता संशय आणि विपर्यय या 2 गोष्टीतला फरक कसा आहे, हे सगळं का महत्त्वाचं आहे. आत्मसाक्षात्कार झाला असं उगीच कोणाला वाटू नये म्हणून इतकं सगळं सांगितलेलं आहे. संशय विपर्यय म्हणजे काय की ज्याला डाऊटफुल अंडरस्टँडिंग म्हणतात. अजिम्या ब्रह्म पाहिले की नाही पाहिले याच्याबद्दल जर शंका असेल एक, आणि दुसरी गोष्ट जे पाहिलं ते ब्रह्म नव्हतंच, मला वाटलं ते ब्रह्म आहे, त्याला इरॉनियस अंडरस्टँडिंग म्हणतात. एक विपर्यय आहे, म्हणजे जे व्हायला पाहिजे होतं त्याच्यावेळी दुसरंच झालं, वाटलं पहिलं, त्याला विपर्यय म्हणतो. किंवा जे आहे तेच पूर्ण दिसलेलंच नाही पण ते दिसलंच असं वाटतं, त्याला डाऊटफुल ॲप्रिहेन्शन म्हणतात. म्हणून संशय आणि विपर्यय जर नसेल तर गोष्ट म्हणजे स्पष्ट जर एखादी गोष्ट कळाली असेल तर ती कळते तरी, नाहीतर कळत नाही तरी. कळते पण नाही कळत असंही नाही, असं काही होऊ शकत नाही असं आचार्य म्हणतात. न पुढे ते असं म्हणतात, न च ब्रह्म संशयतत्वेन ज्ञेय विपरीतत्वेन वेत्ती नियंतु शक्यम. ब्रह्म तरी काय संशय आणि विपर्यय या दृष्टीने पाहता येणार नाही आहे. संशय विपर्ययो ही सर्वत्र अनर्थ कर्तृत्वेन एव प्रसिद्धो. संशय आणि विपर्यय हा अनर्थ पैदा करतो हे तर सगळीकडे माहिती आहे. त्यामुळे तुला तसं काय वाटत असेल तर हे सगळं अनर्थक आहे. तुझा हा संपूर्ण मंत्र जो आहे तो अनर्थक होऊन जाईल जर तो संशय आणि विपर्ययावर आधारला असेल. शिष्य म्हणतो नाही माझं संशय पण नाही विपर्यय नाही. असं जर नसेल तर मग दोन्हीपैकी एक म्हणायला पाहिजेस, तू दोन्ही म्हणतोस. तेव्हा तू दोन्ही का म्हणतोस ते मला सांग, आणि संशय विपर्यय नाही याची तू मला खात्री करून सांग. तो पुढे असं म्हणतो, एव आचार्येन विचाल्यमानो. आचार्याने त्याला मुद्दा म्हणून विचलित केलेलं आहे, संभ्रमित केलेलं आहे. एवं आचार्येन विचाल्यमानो अपि शिष्यो न विचचाल. शिष्य मात्र आता, कारण त्याला ब्रह्मदर्शन झालेलं आहे, आत्मदर्शन झालेलं आहे, तो असं म्हणतो, अन्यत एव तत् विदितात अथो अविदितात अधि इति आचार्य उक्त आगम संप्रदाय बलात् उपपत्य अनुभव बलाच्च. आता शिष्य सांगायला लागला आहे की मी असं का म्हणालो. तो आचार्यांना आठवण करून देतो, आचार्य तुम्ही म्हणाला होतात अन्यत एव तत् विदितात, जे जे ज्ञानाच्या कक्षेमध्ये आहे त्यापेक्षा वेगळं, अथो अविदितात अधि, जे समजलेलं किंवा अनभिज्ञ नाही त्याहीपेक्षा वेगळं, असं काहीतरी असं तुम्ही मला म्हणाला होतं. असं आचार्य उक्त आगम संप्रदाय बलात, असं सांगितलेला शास्त्र आणि संप्रदाय शक्तीने, तसेच
उपपत्य अनुभव समजून, उपपत्ती म्हणजे समजणे, उपपत्य अनुभव बलाच्छ, आता त्याचा अनुभवाची मला ताकद आल्यामुळे जगर्जच ब्रह्मविद्याय दृढनिश्चयतां दर्शयन आत्मनः, म्हणून मी त्या अनुभवाच्या बळावर अजिबात न घाबरता जगर्ज गर्जना करून ब्रह्मविद्येचा दृढ निश्चय दाखवत तो गरजू लागला. पुढे तो म्हणतो कथम, कसं काय, असं का त्यांनी गर्जना करावी. यो यः कश्चित नः अस्माकं ब्रह्मचारिणां मध्ये तद मद उक्तम वचनम तत्वतो वेद स तद ब्रह्म वेद. तो असं म्हणायला लागला की माझ्या बरोबरच्या सहब्रह्मचार्यांमध्ये जो कोणीही यकश्चित जे मी सांगितलेलं आहे ते तत्वतः जाणतो तो त्या ब्रह्मास जाणतो. पुढे ते असं म्हणतात किम पुनः तद्वचनम इति एत आह नोन वेदेति वेदेच इति. मग असं जर आहे तर मग तू पुन्हा असं काय सांगितलंस की मी जाणत नाही, असेही नाही मी जाणतो. त्याचं उत्तर दिलेलं आहे यत एव अन्यत एव तद विदितात अथो अविदितात अधि इत्युक्तम तदेव वस्तु अनुमान अनुभवाभ्याम संयोज्य निश्चित्यम वाक्यांतरेण नोन वेदेति वेदच इति अवोचत आचार्य बुद्धिसंवादार्थ मंदबुद्धिग्रहणम व्यपोहार्थम च. आता खरं आचार्य शिष्यांनी आचार्यांना त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. आचार्य मी असं म्हणालो त्याचं कारण असं आहे की जे मी म्हणालो ते ज्याची सुमेधा आहे, ज्याला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे किंवा जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याला माझं बोलणं कळेल, आणि मी बोललेलं बाकीच्या कोणीतरी ऐकून ज्यांची तितकी पात्रता नाही त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी असं बोललो. कारण मी जर मला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे असं म्हटलं तर ज्याची अजिबात पात्रता नाही तो म्हणेल की ब्रह्म जाणण्यासारखी गोष्ट आहे. मी जर असं म्हटलं की ब्रह्म मला अजून मिळालेलं नाही आहे त्याला वाटेल की ब्रह्म मिळण्याची गोष्ट आहे. असं त्या अल्पबुद्धी असणाऱ्या साधारण माणसाला वाटू नये, आणि मी जे बोलतो ते ज्याला कळू शकेल याची मला खात्री असल्यामुळे मी अशा प्रकारे बोललो. आणि हे झाल्यानंतर शिष्याचार्य, आता हे झाल्यानंतर मात्र आचार्य असं म्हणतात की हो योनस्तद्वेद इति, हे जे तू म्हणालास तथाच गर्जितम उपपन्नम भवती, तू जे आत्ता गर्जना करून बोललास ते अतियोग्य बोललास. म्हणजे इथे आचार्यांनी शिष्याच्या ब्रह्म अनुभूतीला आपली संमती दर्शवलेली आहे. मंत्राचा अर्थ इतकाच आहे की ही अवस्था ती अवस्थाही नाही आहे, हे ज्ञान ते ज्ञानी नाही आहे, हा अनुभव तो अनुभवी नाही आहे. पण आपल्याला समजावं म्हणून त्याला जर एखादी उपाधी चिकटवायची ठरवली, त्याचं वर्णन करण्याचं ठरवलं तर त्याला सच्चित आनंद स्वरूप असं म्हणू शकतो. कारण त्यातल्या त्यात आपल्याकडं शक्य असणारी अत्युच्च पदवी हीच आहे. आणि सत ही जी उपमा आहे, सत म्हणजे त्याचं असणं हे त्रिकालाबाधित आहे, आदी आहे, अनंत आहे, विभुर्व्याप्य आहे, ज्योतिष्मत आहे, शुद्ध आहे, शुक्र आहे, बुद्ध आहे. ही सगळी वर्णनं आपल्याकडं एकाच वेळेला लागण्यासारखी एकही गोष्ट नसल्यामुळं त्याला दिलेली आहे. जेव्हा उपाधीच्या बाजूंनी ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी ब्रह्माकडे पाहतो तेव्हा ही सगळी विशेषणं लावून आपल्याला समजण्यासाठी लावावी लागतात. ब्रह्मविदच्या बाजूनी जेव्हा ती लावायची असतात तेव्हा मात्र कोणतेही विशेषण ते लावू शकत नाही. याच्यानंतर मंत्राच्या शेवटी असं म्हटलंय शिष्याचार्य संवादात प्रतिनिवृत्य स्वेन रूपेण श्रुतीही समस्त संवाद निवृत्तम अर्थम एव बोधयती. आता या दोघांचा झालेला संवाद पुरेसा झाला असं म्हणून श्रुती म्हणजे उपनिषद स्वतःच स्वेन रूपेण आता स्वतःच पुढचं वर्णन करायला, आता आचार्यांचं वर्णन नाही आहे आणि शिष्याचं वर्णन नाही आहे, आता श्रुती स्वतःच वर्णन करायला पुढं गेली आहे. आणि म्हणून पुढचा मंत्र यस्या अमतम इत्यादीना असा मंत्र त्यांनी आता चालू केलेला आहे. दुसऱ्या मंत्रामधलं फलित असं आहे की आत्म्याचं स्वरूप नेमकं कोणतं आहे. म्हणून ब्रह्मनिष्ठत्वाचा अनुभव किंवा ब्रह्मनिष्ठत्व आल्याखेरीज जे
ज्याच्याबद्दल दोन गोष्टी निश्चित सांगता येतात की तो अनुभव शून्य नाही. तिथे शून्य नाही इतकं निश्चित सांगता येतं. म्हणजे अभावानी आत्मतत्व नाही आहे. स्वभावाने आहे म्हणावं तर त्याला स्वभाव नाही आहे. म्हणजे ते अभावानी नाही, पण ते निश्चित आहे. म्हणजे इट इज अ पॉझिटिव्ह कन्सेप्ट असं म्हणतात. आणि तो जो ती जी स्थिती किंवा तो जो अनुभव किंवा ते जे ब्रह्मनिष्ठत्व आहे ते आत्मसात करण्याचा, अनुभूती घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आचार्य आगम, म्हणजे गुरुच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. कोणत्याही प्रकारचं ज्ञान तिथे पोचवू शकत नाही. चित्तशुद्धी आणि उपासनेचा अंतिम टप्पा गाठल्याखेरीज, म्हणून काका नेहमी म्हणतात की शिष्याला गुरु शोधावा लागत नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे, गूढ अर्थ आहे तो, की शिष्य जेव्हा त्या तयारीला पोचतो, म्हणजे तो जेव्हा साधन चतुष्ट संपन्न होतो, तेव्हा या सत्तेमध्ये अशा प्रकारची संस्था त्याच्याजवळ आणण्याचं एक प्रकारची व्यवस्था तिथे असतेच. म्हणून प्रत्येक शिष्याला, प्रत्येक संतांना गुरु लाभलेले आहेत. असं कुठेही झालेलं नाही आहे आणि याला कोणताही अपवाद नाही आहे. काही ठिकाणी तर जिथे चक्क परमेश्वरानेच गुरुचं स्वरूप घेतलेलं आहे. समर्थांचे गुरु भगवान श्रीराम स्वतः आहेत. तुकारामांना स्वप्नामध्ये मंत्र दिलेला आहे. बहिणाबाईंना मंत्र तुकारामांनी दिलेला आहे. अशा बऱ्याच गुरूंचा आशीर्वाद वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मिळाला आहे. पण गुरुविन कोण बतावे वाट, ही मात्र संकल्पना अजूनही आपल्या संप्रदायामध्ये जशीच्या तशी शिल्लक आहे. म्हणून गुरु नावाची, आणि एवढ्याचसाठी गुरु गोविंद दोऊ खडे काको लागे पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय. गोविंद दर्शनाचं काम करू शकतो, गोविंद दर्शन देण्याचं काम करू शकत नाही. फक्त दर्शन देण्याचं काम करण्यासाठी लागणारा आशीर्वाद गोविंद देऊ शकेल, आणि त्या आशीर्वाद रूपानं गुरुचं समोर येतात. म्हणून गुरुच्या त्या, आणि याला सद्गुरू किंवा आपले खरे गुरु जे आत्मदर्शनाचे गुरु, आत्मदर्शनाच्या पातळीपर्यंत पोहोचताना ज्या ज्या लोकांचं सहाय्य होतं ते गुरुपदी असतात. पण आत्मस्थितीचं दर्शन करणारा गुरु एकच असतो. तो त्या व्यक्तीचा किंवा त्या शिष्याचा तो सद्गुरू असतो. असं झाल्यानंतर पुढची जी मंत्र येतो तो मंत्र आता श्रुती स्वतः सांगते. हा सुद्धा विरोधाभास मंत्र आहे. इथे सुद्धा बराचसा विरोधाभास आपल्याला जाणवतो. यस्या अमतम तस्य मतम. आता पहिली गोष्ट म्हणजे मत हा शब्द कुठं आला. मत म्हणजे ओपिनियन अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये वापरतो की माझं मत तसं झालेलं नाही आहे. मन हा त्याचा मूळ धातू आहे आणि त प्रत्यय लागल्यामुळे ते मनाचं मत असं झालेलं आहे. तेव्हा मत म्हणजे समज, जाणीव, नेणीव किंवा ज्ञान अशा सगळ्या अर्थाने तो शब्द वापरला जातो. संस्कृतमध्ये मतममध्ये मत म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते नव्हे, तुम्हाला त्या वस्तूचा जितक्या बाजूनी शक्य तितक्या बाजूनी जेव्हा ज्ञान झालेलं असतं. प्रत्येक वस्तूच्या ज्ञानासाठी त्याला वेगळ्या बाजू असतात. त्याला फॅसेटल नॉलेज म्हणतात. जैन धर्मामध्ये उदाहरण दिलेलं, एक स्फटिक समोर असेल तर स्फटिकाची समोर असलेली बाजू फक्त आपल्याला दिसते, त्याचं ज्ञान होतं. एखाद्याला पलीकडच्या बाजूचं ज्ञान होतं. आणि म्हणून तिथे असं म्हणतात की कोणीही ज्ञान झाल्यानंतर दुसऱ्या ज्ञान न झालेल्याला किंवा झालेल्याला दूषण देऊ नये, कारण तुम्हाला झालेल्या ज्ञानापेक्षा त्याचं ज्ञान वेगळं असू शकतं. केवळ तो असा असतो की जो या स्फटिकाला पर्वतावरून पाहिल्यासारखं पाहतो, त्याला केवली असं ज्ञान आहे. म्हणून भगवान महावीर केवली होते. केवल ज्ञान, सगळ्या बाजूंचं ज्ञान ज्याला असतं, सर्वज्ञ ज्ञान, अशा पद्धतीचे जे आहेत. म्हणून यस्या अमतम, जो यस्य, ज्याला ब्रह्म ज्ञात नाही, अमतम त्याला ब्रह्माचं ज्ञान नाही, तस्य मतम त्याला ज्ञान आहे. यस्या अमतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, जो म्हणतो मला आहे ज्ञान, न वेदसः त्याला ते कळालेलं नाही. यस्या अमतम तस्य मतम, हू नोज नॉट नोज, हू नोज नोज नॉट.
हा पहिल्या 2 पदांचा अर्थ आहे. अविज्ञातम विजानताम. आता ही पहिल्या मंत्राच्या पहिल्या ओळीला पुष्टी देणारा दुसरी ओळ आहे. अविज्ञातम विजानताम. अविज्ञातम म्हणजे ज्याला ज्ञान नाही, विद्या नाही. अविज्ञातम म्हणजे विद्म हे म्हणजे ज्ञान होणे. अविज्ञातम जो म्हणतो मला नाही ज्ञान, तो विजानताम त्यांनी ओळखलेला आहे. आणि विज्ञातम अविजानताम, जो ज्ञान आहे असं म्हणतो त्याला ते झालेलं नाही. याच्यामधले शब्द जर पाहिले आपण तर विज्ञातम असा शब्द वापरलेला आहे. विज्ञातमवरून शब्द येतो विज्ञान. 2 प्रकार आहेत आणि पृथक प्रकार आहेत, ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे अंतर्भूत किंवा अनिश्चित असणारी गोष्ट. हे पुस्तक आहे, हे ज्ञान आहेच, मला आत्ता झालं, अदरवाईज हे ज्ञान तिथं आहेच. जेव्हा हे ज्ञान मला होईल तेव्हा त्या ज्ञानाचं माझ्या अनुभवात रूपांतर झालं की ते विज्ञान होईल. ज्ञानाचे अनुभवात होणारे रूपांतर म्हणजे विज्ञान. विज्ञातो भवती म्हणजे अनुभवात यावे. आणि ज्ञात, उदाहरणार्थ एखादी संस्कृतमधली अवघड ओळ वाचली, त्याच्या सगळ्या शब्दांचे ज्ञान आपल्याला आहे, पण त्याचं ज्ञान आपल्याला अजून झालेलं नाही. तसंच एखाद्या वस्तूचं ज्ञान जसंच्या तसं जरी झालं, म्हणजे आत्ताच आपण वाचतोय आत्म्याच्या ज्ञानाबद्दल, साधारण आत्म्याच्या ज्ञानाची पुसटशी अंधुक कल्पना तरी निश्चित आलेली आहे, आपल्याला विज्ञान झालेलं नाही आहे, अनुभव नाही आहे, अनुभूती नाही आहे. आणि म्हणून अविज्ञातम विजानताम असा जो, कारण असं आहे की आपल्याला अनुभव झालेला नाही असं जो म्हणतो त्याला निश्चित माहिती आहे की ही अनुभवाची गोष्ट नाही आहे, म्हणून विजानताम. अविज्ञातम मला अनुभव नाही म्हणजे मी अनुभवाच्या पलीकडे गेलेलो आहे, कारण ती अनुभवाच्या पलीकडची गोष्ट आहे. जिथे ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी नाही असं आत्मज्ञान आहे. आणि मला अनुभव, विज्ञातम म्हटलं की मला अनुभव आला असं होईल, म्हणून जो अनुभव आलेला नाही म्हणतो त्याला मात्र त्याचा अनुभव झालेला आहे. थोडंसं शब्दांचा खेळ आहे. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. आचार्यांनी याचं खुलासा छान केला आहे, एक एक शब्दाचा केला आहे. यस्या मतम हा पहिला शब्द आहे. यस्या मत, यस्य म्हणजे ज्याचं मत, यस्य अमत, यस्या अमतम, यस्य अमत. यस्य म्हणजे कोण, ज्याचं असं म्हणतो, ज्याचं म्हणजे कोण. यस्य ब्रह्मविदः अमतम, त्याचं विशेषण दिले ब्रह्मविद. तो कोण आहे, जो ब्रह्मविद आहे. अमतम अविज्ञातम अविदितम ब्रह्म इति मतम अभिप्रायः. जो ब्रह्मविद अमत म्हणजे अविज्ञात अविदित ब्रह्म आहे असे मत म्हणजे अभिप्राय निश्चित करतो. अभिप्रायः निश्चयः तस्य मतम ज्ञातम सम्यक ब्रह्म. म्हणून जो असं म्हणतो की मला ज्ञान झालेलं नाही त्याला निश्चित ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे असं म्हणतो. तस्य मतम ज्ञातम. आणि हे आपल्याला बऱ्याच वेळेला शब्दांचा खेळ वाटतो. घडलेलं उदाहरण आहे, चिन्मयानंद स्वामींच्या गुरूंकडून त्यांना जेव्हा ब्रह्मज्ञान किंवा जे काही झालं, हे झाल्यानंतर त्यांनी गुरुकडं पाहण्याची त्यांची दृष्टी काय होती. गुरुकडून ब्रह्मज्ञान झालं, आपल्या दृष्टीने गुरु होते, त्यांनी ब्रह्मज्ञान नावाची काहीतरी गोष्ट त्यांना करून दिली असं आपल्याला, कारण आपल्याला नेहमी वृत्तीज्ञानाची सवय झालेली आहे. या संदर्भामध्ये जेव्हा चिन्मयानंदांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 7-8 वेळेला त्यांच्या जवळच्या शिष्यांनी विचारलं होतं की तुम्ही तपोवन महाराजांच्याबद्दल काहीतरी बोला, तर ते दरवेळा बोलायचेच नाहीत. त्यांचं प्राणोत्क्रमण व्हायच्या अगोदर 2-3 वर्ष त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मग एक गोष्ट सांगितली की त्याचं वर्णन मला करता येणार नाही. हा गुरुबद्दलचा आदर नसून जे ब्रह्मीभूत आहेत त्यांचं वर्णन काय करू शकणार. गुरुचे पादचरण मला फार सुयोग्य आहेत वगैरे हा भाग वेगळा झाला,
पण गुरूंचं वर्णन करता येणार नाही असं म्हणण्याचं कारण असं होतं की ब्रह्मीभूत माणसाचं वर्णन, आणि एवढ्याच एका कारणासाठी स्वामी विवेकानंदांना असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या सगळं जर साहित्य काढून बघितलं, फार कमी रामकृष्ण परमहंस बोललेत. 1-2 लेक्चर्स अमेरिकेमध्ये झालेली आहेत तेवढीच. त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही, त्यांनी काही केलेलं नाही आहे. आणि एकदाच फक्त त्यांनी अभिदानंदांनी विचारलं होतं, दुसऱ्या कोणी नाही. अभिदानंदांसारख्या अधिकारी गुरुबंधूंनी विचारलं होतं. स्वामीजी बरीच अशी डिमांड वगैरे आहे तेव्हा त्यांनी बंगालीमध्ये त्याचं उत्तर दिलं होतं. शिव करू ते बॉनर करू, म्हणजे एखाद्या माणसांनी शंकराचं चित्र काढायला सुरुवात केली आणि त्याचं वानर तयार झालं, असं माझ्या हातून होईल असं काही तू करून घेऊ नकोस, असं कोण म्हणतंय? ब्रह्मविद असणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ब्रह्मीभूत झालेल्या आपल्या गुरूंबद्दल बोलतात. याचा अर्थ असा की त्याला वर्णन करता येण्यासारखं, कारण आपण तर पाहिलेलंच नाही, पण सारखा मनामध्ये असा विचार येतो की अशी कशी कोणती गोष्ट असू शकेल की ज्याचं वर्णनच असू शकत नाही. काहीतरी असेल, कुठेतरी काहीतरी, कशाने तरी, कमीत कमी त्या स्थितीचं तर काहीतरी सांगा. पण त्याला म्हटलं की तुम्ही आनंदात आहात नेहमी असं का, तर तो काहीच बोलत नाही. तुम्हाला असं वाटतं का की सगळीकडं फक्त सगळं ज्योतिषमय सगळं दिसतंय का तुम्हाला? तर ते म्हणतात नाही, काही नाही, कारण ते त्यांच्या वागण्यातून असं कळतं की सगळं दिसतंय त्यांना. कुठे अडखळत नाहीत, काही नाहीत, सगळं खातात, जेवतात, पितात, बोलतात, हसतात, हे सगळंच करतात. रमण महर्षी दिसायला तसेच होते, त्यांनाही ते तो आजार झाला होता, त्यांनाही ते काहीतरी कापून काढलं, ते चालत होते, ते बोलत होते, ते मौनात होते, सगळं होतं. मग ब्रह्मविद राहतो कसा? ब्रह्मविदाची अवस्था कशी आहे? म्हणून ब्रह्मविद ब्रह्मेव भवती, ते झाल्यानंतरच कळतं, अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ते असं म्हणतात की तस्य मतम ज्ञातम सम्यक ब्रह्म इति अभिप्राय. असं जो म्हणतो त्याला सम्यक, जसं कळायला पाहिजे तसं सम्यक ब्रह्म कळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. यस्य पुनः मतम ज्ञातम विदितम मया ब्रह्मेति निश्चया न वेदेव सह न ब्रह्म विजानती सह. जो असं म्हणतो की मला ब्रह्म ज्ञात किंवा विदित झालेलं आहे असं ज्याला निश्चयपूर्वक वाटतं, त्यास कळलेलेच नाही, त्यास ब्रह्मज्ञान नाही. विद्वत अविदुषो यथा उक्तो पक्षो अवधारयती अविज्ञाताम अविजानताम इति. 2 भाग सरळ सरळ पडतात असं आचार्य म्हणतात. एक भाग कोणाचा? एक विद्वत आणि एक अविद्वत. अर्थात त्यातला अविद्वत जो आहे तो अत्यंत तयारीचा पुढं गेलेला साधक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या 2 विभागांमध्ये आचार्य विभागत आहेत त्यातला एक असा विभाग आहे की त्यांनी तिथं जाण्याचा प्रयत्न केला आहे पण अजून त्याला काही सापडलेलं नाही, पण तो म्हणतो सापडलं. एक असा आहे की तो पार होऊन गेलेला आहे आणि तो असं म्हणतो की मला नाही कळत आहे. असे 2 विभाग केलेले आहेत. म्हणून ते म्हणतात विद्वत अविदुषो यथा उक्तो पक्षो अवधारयती अविज्ञातम विजानताम इति अविज्ञातम अमतम अविदितमेव ब्रह्म विजानताम सम्यग विदितवाम इत्येत. विज्ञातम विदितम ब्रह्म अविजानताम असम्यक दर्शनाम. ज्या लोकांना ते मला कळालं किंवा ते मला ज्ञात झालं असं वाटतं त्यांची अवस्था काय ते सांगतात. ज्यांनी असं म्हटलं की मला कळालेलं नाही त्याचं तर काम झालेलं आहे, त्यामुळे त्याला आता पुढे विचारायची काही गरज नाही आहे. पण जो असं म्हणतो की मला विज्ञातम विदितम असं जो म्हणतो त्याच्या त्या असम्यक दर्शन, म्हणजे त्याला ते कळालेलं नाही त्याचं कारण सांगतायत. इंद्रिय मनोबुद्धीषु एव आत्मदर्शनाम इत्यर्थ. त्याला इंद्रिय बुद्धी आणि मन या तिन्हीपैकी एका ठिकाणी तो आत्म्याचं स्थान समजतोय, कारण अजून तो त्याच्या पलीकडे गेलेलाच नाही, तो अमन झालेला नाही. मन हा षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते असं 15व्या अध्यायामध्ये आहे. 5 इंद्रिय आहेत, त्याच्यासारखंच ते 5वं इंद्रिय आहे, ते कर्मेंद्रिय आहे आणि ते ज्ञानेंद्रिय आहे. असं एक तर माझ्या इंद्रियांमध्ये, नसेल तर माझ्या मनामध्ये, आणि नसेल तर माझ्या बुद्धीमध्ये, या तिन्हीपैकी एका ठिकाणी आत्म्याचं तत्व आहे आणि ते मला कळालेलं आहे असं जो म्हणतो की मला ब्रह्माचं ज्ञान झालंय, कदाचित तशा पद्धतीने तो समजण्याचा प्रयत्न करतो. आणि याचं कारण तो त्याला गवसणी घालण्यासाठी आपल्याकडं असणारी जी चांगली चांगली हत्यारं आहेत. आणि इथे इंद्रियांचं नाव घेण्याचं कारण असं आहे की आपल्याला इंद्रियांकडून जे कळते ते विषय कळतात.
त्यांना इंद्रियाकडून जे काही म्हणजे ज्याची अजून तयारी झालेली नाही पण ज्यांनी साधना केलेली आहे त्याला अनुभव येतात काही, आणि त्या अनुभवांनाच तो आत्मस्वरूप किंवा आत्मदर्शन असं म्हणायला लागतो. म्हणून बऱ्याच वेळेला आज पहाटे असं काहीतरी झालं, आणि अशा काही घटना ब्रह्मदर्शनामध्ये किंवा आत्मदर्शनामध्ये होतात. उदाहरणार्थ, वयाच्या 8व्या वर्षी रामकृष्ण परमहंसांना आपल्या हातामध्ये चुरमुरे घेऊन चालले होते ते, आणि एका शेताच्या बांधावरून चालत असताना ते पडले आणि ते चुरमुरे खाली पडले, आणि त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. न्यायमूर्ती नव्हे, आपल्या गुरुदेव रानडेंना जेव्हा पहिल्यांदा आत्मसाक्षात्काराची अनुभूती आली तेव्हा ते एका खेळाच्या ग्राउंडवर बसले होते, आणि आकाशाकडे पाहत असताना त्यांना विशिष्ट रंगाचे रंग दिसला, आणि त्या रंगाबरोबर त्यांची अनुभूती अशी आली की त्यांच्या देहाचं विसर पडायला लागलं असं त्यांना जाणवलं. असे काही अनुभव इच्छा नसताना आत्मदर्शनाच्या मार्गामध्ये येऊ शकतात, पण असे अनुभव येणे म्हणजे आत्मदर्शन होणे असं नाही. म्हणून असं इंद्रियांना जर काही कोणाला झालं असेल, आणि ते होतं कुठे, जे साधनेत असतात त्यांना होतं. एकांतात बराच वेळ एखाद्या उपास्य देवाची साधना केल्यानंतर कधीकधी ती तशीच्या तशी देवता आपल्या जवळ बसलेली असं वाटतं. काकांशी या बाबतीत मी चर्चा केली होती, त्यावेळेला काकांनी एक छोटं उदाहरण सांगितलं होतं. काकांना मी प्रश्न केला होता, काका स्वप्न खरी असतात का? स्वप्न म्हणजे भरपूर काही दिसतं आता यातलं, आणि आपल्याकडे भरपूर प्रवाद आहेत. ते असं झालं तर ते कोण मेलं तर त्याचं जीवन वाढतं, ते सगळे काहीतरी प्रकरण आहे. याचा अध्यात्माच्या दृष्टीने काय, तर काकांनी असं सांगितलं, ब्राह्ममुहूर्तावर सज्जन म्हणजे साधकाला त्याच्या साधनेच्या प्रवासामध्ये जर काही सूचक स्वप्न पडली तर ती खरी असतात. त्याचे त्यांनी काही असे हे सांगितले की कशा पद्धतीची स्वप्न असतात वगैरे, आणि हे बोलताना कुठेतरी अनुभवाचं बळ त्याला होतं. याचा अर्थ या प्रवासामध्ये काही गोष्ट होतात, तर असं ज्याला वाटलं त्याला तो जर ब्रह्मसाक्षात्कार वाटला तर. म्हणून असं म्हटलेलं आहे की असे जे आहेत, म्हणून इथे जे फेल्युअर सांगितले ते साधं फेल्युअर नाही आहे, ते सुद्धा अत्यंत तयारीची लोक आहेत. आणि म्हणून त्यांना एकतर ते कुठं वाटतं, याच्यामध्ये इंद्रियांमध्ये, मनामध्ये, म्हणून वास येतात, काही विशिष्ट प्रकारचे सुगंध यायला लागतात, असं होऊ शकतं. अचानक सुगंध दरवळल्यासारखं वगैरे होतं. असे अनुभव संतांनी सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बुद्धीमध्ये असं होतं की बऱ्याच वेळेला जे पाहिलेलं नाही, जे वाचलेलं नाही, अशा गोष्टी आकलन व्हायला लागतात, असंही होऊ शकतं. अशा गोष्टींचीही खात्री आहे. या बुद्धीचा जो विकास आहे तो साधारण विवेकानंदांच्या जवळ आपल्याला फार चांगला पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता केवळ आपल्या साधनेत ते पुढं गेल्यामुळं त्यांचा ज्ञानप्राप्तीचा, आपला जो वृत्तीज्ञानाचा जो प्रकार आहे तो त्यांचा इतका तरल होऊन गेला होता की त्यांना कोणत्याही पुस्तकामधल्या मध्यवर्ती संकल्पना वाचण्यासाठी फार कमी वेळ लागत असे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे केवळ 4 दिवसामध्ये त्यांनी गोव्यामध्ये लॅटिनमधून पूर्ण ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला होता, आणि त्याला 4 दिवस लागले होते फक्त. आणि ज्यांनी ती लायब्ररी उघडून दिली होती तो पोर्चुगीज म्हणजे ख्रिश्चन माणूस, तो म्हणत होता की हे एखादं पुस्तक वगैरे मागत असतील, आणि त्यावेळी ती पोर्चुगीजांची लायब्ररी होती त्या काळामध्ये. याचा अर्थ असा की हे इतकं असं होण्याचं कारण काय आहे, याचं कारणच आहे की ती सुमेधा जी आहे, आणि ती सुमेधा कशासाठी तयार झालेली आहे, ती आत्मतत्वाला गवसणी घालण्यासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे हे जे काम आहे हे अत्यंत खालच्या हीन दर्जाचं काम आहे ते त्यांच्याकडून. म्हणून ते त्या काळामध्ये त्यांच्या अमेरिकेच्या वास्तव्यामध्ये ते स्वतः निकोल टेस्ला नावाच्या, ज्यांनी अल्टरनेट करंट शोधून काढला, त्याच्याशी इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्यावर चर्चा करत असत. याचा त्यांचा कोणताही फिजिक्सचा बॅकग्राऊंड नव्हता. याचं कारण असं होतं की एकतर त्याला सिद्धी म्हणतो आपण, अशा अष्टदा सिद्धी त्यांना प्राप्त होतात ज्यात त्यांनी स्वतः नाकारलेल्या होत्या रामकृष्ण परमहंसांच्याकडून. त्या तशाच्या तशा आल्या असतील, कारण रामकृष्ण स्वतःच म्हणाले की मी आता खाली झालेलो आहे, मी आत्ता गरीब झालो आहे असं म्हणाले, मी सगळं तुला वैभव देऊन टाकलेलं आहे. या सगळं सांगण्याचं कारण असं आहे की असं जर असेल तर असं वाटण्याची शक्यता आहे की इंद्रिय मनोबुद्धीषु एव आत्मदर्शनाम इत्यर्थ न तू अत्यंतम एव अव्युत्पन्न बुद्धीनाम. इथं आपला नंबर लागतो. ही जी 2 मंडळी आहेत, या 2 मंडळींच्याबद्दल बोलणं झालं, जे अत्यंत अव्युत्पन्न बुद्धीनाम. अव्युत्पन्न म्हणजे काय, आपल्याला उत्पत्ती हा शब्द माहिती आहे. उत्पत्ती म्हणजे इव्हॉल्व्ह, बरोबर.
ज्याची बुद्धी इव्हॉल्वच झालेली नाही आहे, किंवा त्याला प्रौढ बुद्धी असं म्हणतात. भगवत्पादांच्या बुद्धीला प्रौढ बुद्धी असं म्हणतं. आता त्याच्या कॉन्व्हर्समध्ये म्हणजे आपली बालबुद्धी म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचे जे अव्युत्पन्न बुद्धिनाम आहेत, नही तेषां विज्ञातम अस्मादी ब्रह्मेती मतिर्भवती, त्यांची तर बुद्धीच होत नाही ब्रह्म काय आहे. आजच्या घडीला या विश्वामध्ये 99% लोक असे आहेत की त्यांना ब्रह्म नावाची वस्तू असू शकते ही संकल्पनाच माहीत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की सुकृत म्हणजे पूर्वीच्या जन्मांमध्ये ज्यांनी पुण्यकर्म केलेलं नाही त्यांच्यावर श्रीहरीची कृपा नसल्यामुळे अशा प्रकारचा एखादा मार्ग श्रीहरिप्रत जाण्या इतपत आहे असं माहीत नसल्यामुळे त्यांना ब्रह्म नावाची वस्तू माहीत नाही. जर अशा प्रकारचं सुकृत सुदृढ सुकृत जर असेल तर प्रचंड पुण्याईमुळे त्याला हरिकृपेमुळे आपल्याला काहीतरी या बाबतीत वाचावं अशी बुद्धी होते. आणखीन पुण्यवान तो जर असेल तर त्याचा भारतवर्षामध्ये जन्म होतो. त्याचं कारण असं आहे की जितक्या गणितानी जितक्या लोकांना या मार्गाकडे वळवण्याची ताकद या जमिनीमध्ये आहे तितकी कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये होत नाही. निवृत्ती मार्गामध्ये जाण्यासाठी सगळ्यात जास्त जो ताकद किंवा रेटा आहे तो फक्त ब्रह्मावर्तामध्ये आहे, म्हणून ते दुसरं काम आहे. तिसरं म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर नेमकं काय करावं अशी बुद्धी होते. नेमकं बुद्धी झाली नसेल तर फक्त तीर्थयात्रा होतात. नेमकी बुद्धी झाली असेल तर तीर्थयात्रा मागे झाल्या असतील तर तो काय करतो, तीर्थ तकिया छोड दे मन का तकिया जान, गुरुबिन नाही भक्ती नाही गुरुबिन ज्ञान असं कबीर म्हणतात. असं ज्याचं झालेलं आहे तो पुस्तकांकडे वळायला लागतो. म्हणजेच आता हरिकृपा हळूहळू शास्त्रकृपेकडे जायला लागते आणि त्या शास्त्रकृपेतला एक छोटा भाग म्हणून आज आपण एक शास्त्र अभ्यास करण्यासाठी बसलेलो आहे. असं झाल्यानंतर असा जो आहे म्हणून जो अव्युत्पन्न बुद्धिनाम आहे, नहि तेषां विज्ञातम अस्माभिः ब्रह्मेति मतिर्भवती, इंद्रिय मन बुद्धि उपादिषु आत्मदर्शिनां तु ब्रह्म उपाधि विवेकात अनउपलंभात बुद्धादि उपादेश्य विज्ञातत्वात. हे असं का होतं त्यांचं? त्याचं साधं कारण असं आहे, ब्रह्म उपाधि विवेकात, नित्यानित्य विवेक ज्याला आपण म्हणतो त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्म उपाधी विवेकात अनुपलंभात. तो विवेक तिथे नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अविवेक कुमारत्वा मुकले. ह्याचं कारण काय की मला विवेक इतक्या लवकर आला की माझा अविवेक इन्फन्सीमध्ये मेला. ते अर्भक पहिल्यांदाच केलं. असं इथे नसल्यामुळे ब्रह्म उपाधीचा विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक नसल्यामुळे बुद्धादी उपादेश्य विज्ञातत्वात विदितम ब्रह्म इति उपपद्यते इति भ्रांतिही इति असम्यक दर्शनम पूर्वपक्षत्वेन उपन्नस्यते विज्ञातम अविजानतम इति. इथे जो तो दुसरा प्रकार सांगितला आहे, एक ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, एक जो ब्रह्मज्ञानासाठी प्रचंड प्रयत्न करतोय पण झालं असं वाटतंय त्याला झालेलं नाही, आणि तिसरा वर्ग ज्याला ब्रह्मच माहीत नाही. अशा 3 वर्गांचं इथे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आता इथे हा मंत्र संपतो. एक पुढच्या मंत्राच्या अगोदर एक छोटी अवतारिका आहे. अवतारिका म्हणजे थोडंसं मंत्राचं पार्श्वभूमी देण्यासाठी आचार्यांनी सांगितलेलं आहे. अविज्ञातम विजानताम इति अवधृतम. आता हे कळालं की ज्याला जाणलेलं नाही जो म्हणतो त्याला कळालेलं आहे, इतकं आता कळालं. अविज्ञातम विजानताम इति अवधृतम. अवधृतम म्हणजे निश्चय झाला आता तो. यदि ब्रह्म अत्यंतम एव अविज्ञातम लौकिकानां ब्रह्मविदांच अविशेषः प्राप्तः. आता पुढचा एक प्रश्न विचारला आहे, तो थोडासा युक्तिवादातला प्रश्न आहे. तुम्ही म्हणता की याला कळालेलं नाही म्हणजे याला कळालं आहे, मग आम्हालाही कळालेलं नाही. प्रश्न कसा आहे पहा, की आम्हाला कळालेलंच नाही आहे ब्रह्म आणि तुम्ही म्हणतात त्यालाही कळालेलं नाही, म्हणजे आम्ही दोघे एकच आहोत. एकतर दोघांनाही कळालेलं आहे किंवा दोघांनाही कळालेलं नाही आहे.
आणि म्हणून पुढचा जो अवतारिकेमध्ये प्रश्न आचार्य विचारतात तो असाच विचारतात की यदि ब्रह्म अत्यंतम अविदिताम अविज्ञातम लौकिकानां ब्रह्मविद्यांच अविशेष प्राप्त अविज्ञातम अविजानताम इति परस्पर विरोधम. अजूनही पूर्वपक्ष आपला सोडत नाही आहे की जाणणाऱ्यास ब्रह्म अनभिज्ञ आहे हे वाक्यच परस्पर विरोधी वाटतंय असं अजूनही पूर्वपक्ष म्हणतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की त्याच्यानंतर कथम तू तद ब्रह्म सम्यक विदितम भवती इति एवं अर्थम आह. आणि म्हणून मग ते ब्रह्म कसं सम्यक पद्धतीने जाणता येईल याची आता त्याच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे. एक तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याला कळालं असेल तर कसं कळालं ते सांगा, नसेल तर त्याला कळालेलं नसेल तर मग मलाही कळालेलं नाही, मग आम्ही दोघे एकत्र आहोत हे तरी मान्य करा. असा ते अवतारिका आहे. तिथं तो चौथा मंत्र चालू होतो आणि चौथा मंत्र असा आहे प्रतिबोध विदितम. प्रतिबोध विदितम हा एक शब्द आचार्यांनी जवळजवळ 3 पानाची टीका फक्त एका शब्दावर लिहिलेली आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रतिबोध विदितम, प्रति म्हणजे प्रत्येक, बोध म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये कॉग्निशन म्हणतात, जाणीव, ज्ञान झाल्यानंतर होणारी जी जाणीव आहे ती. एखाद्या वस्तूचं वृत्तीज्ञान असेल तरीसुद्धा एखाद्या वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर जी अवस्था होते, बोद्धुम म्हणजे मला समजलं, मला उमजलं ज्याला म्हणतात, जाणीव झाली, त्या जाणीवेला बोध असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीचा जो बोध होत असतो, प्रतिबोध विदितम, प्रत्येक गोष्टीमध्ये जो बोध होतो त्या प्रत्येक बोधामध्ये जो जाणला जातो प्रत्यगात्म स्वरूपात तोच ब्रह्म असतो. आता पहिले जे 2 मंत्र पाहिले त्याच्यामध्ये ब्रह्माचं दर्शन झालं की नाही झालं, त्याला काय म्हणतात, नाही झालं तो काय म्हणतो, विशेष का म्हटला, हा सगळा ओहापोह इथं संपलेला आहे. आता मात्र दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की मला असं सांगा की तुम्ही म्हणता मी पाहिलेलं नाही पण त्याला कळालेलं आहे, त्याचं वर्णन सांगण्यासाठी थोडक्यात आता मात्र ते वृत्तीज्ञानाकडं हळूहळू यायला लागलेत आणि वृत्तीज्ञानातून परत ते ब्रह्मज्ञानाकडे जाणार आहे. पहिल्यांदा 3 मंत्रांमध्ये ब्रह्माचं वर्णन, ब्रह्मज्ञानाबद्दलची चर्चा झाली, पण हे परस्पर विरोधी वाटत असल्यामुळे आता मात्र या मंत्राने सुरुवात अशी केलेली आहे की प्रतिबोध विदिताम. ते तिकडचं ब्रह्माचं नंतर बघू आपण. तुला जो बोध होतो, तुला जी प्रत्येक गोष्ट कळते, त्या प्रत्येक गोष्टीच्या कळण्यामागे असणारा जो प्रत्यग आत्मा, प्रत्यग म्हणजे जवळ, आत्मा म्हणजे आत्मस्वरूप, प्रत्येक वस्तूच्या बोधामध्ये आत्मस्वरूपाचा हात आहे. आता थोडक्यात म्हणजे असं की तुझ्याकडे सगळ्या प्रकारची ॲप्लायन्सेस आहेत. आता आपण विजेचा नाद सोडून देऊ, आपण आता ॲप्लायन्सेसकडे येऊ. जेव्हा जेव्हा एखादं ॲप्लायन्स किंवा एखादं साधन विजेचा वापर करून चालतं तेव्हा त्याच्या प्रत्येक चालण्यामध्ये ती वीज हजर असतेच. हे जसं आहे तसं जे बोधवान आहे, जिथं जिथं तुला बोध होतो तसं वास्तविक पाहता प्रत्येक गोष्ट बोधवंत आहे, कारण ती चैतन्याने भारलेली आहे. असं बोधवंत किंवा तुझा जिथे जिथे संपर्क येईल, कारण आता मात्र ते द्वैतात येऊन बोलत आहेत, जेव्हा जेव्हा तुला प्रतिबोध विदितम मतम जाणला जाशील, अमृतत्वम ही विंदते, ते जे आहे ते तुला अमृतत्वाची प्राप्ती करून देईल. आत्मना विंदते वीर्यम. आत्मा काय करतो? आत्मना विंदते वीर्यम. सामर्थ्य देणं ही आत्मतत्वाची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणून जो आत्म्याला जाणतो किंवा जो ब्रह्मविद असतो त्याच्या इतका सामर्थ्यवान या जगामध्ये कोणीही नाही. आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. अशी ही विद्या किंवा ज्ञान किंवा ब्रह्मविद्या मिळाल्यामुळे अमृतत्वसुद्धा मिळते. यामध्ये जे मतम नावाचा शब्द जो वापरला आहे, 4 पाद आहेत या मंत्राला.
प्रतिबोध विदितम मतम, दुसरा पाद आहे अमृतत्वम ही विंदते, तिसरा पाद आहे आत्मना विंदते वीर्यम आणि चौथा पाद आहे विद्या विंदते अमृतम. यापैकी जो पहिला पाद आहे 90% भाष्य आचार्यांनी फक्त पहिल्या पादावर केलेलं आहे. इतका तो आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यांनी तेवढं लिहिलं याचा अर्थ ते आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. प्रतिबोध विदितम म्हणजे काय याचं पहिल्यांदा आचार्यांनी खुलासा केलेला आहे. बोधम बोधम प्रतिविदितम, प्रत्येक बोधात जे जाणले जाते. आता त्याच्यातला गमतीचा भाग असा आहे, जाणण्याची प्रक्रिया वेगळी केलेली आहे. छोटासा फरक आहे किंवा छोटासा भेद आहे, आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुस्तकाचं ज्ञान झाल्यानंतर हे पुस्तक आहे हे मला कळालं, याच्यामध्ये याचं कळणं ही एक प्रक्रिया आहे आणि हे कळवून देणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. याचं कळणं हे माझ्या बुद्धीला झालेलं ज्ञान आहे. माझ्या मनामधून जी संवेदना इथून आली, म्हणजे माझ्या मनातून पहिल्यांदा माझी एक वृत्ती तयार झाली की हे काय आहे. ती वृत्ती मनातून वृत्ती चैतन्य बनून बाहेर पडली. तिने या वस्तू चैतन्याशी संयोग केला. ज्या वेळेला चक्षूच्या माध्यमातून, डोळ्यांच्या माध्यमातून माझी वृत्ती म्हणजे माझी वृत्ती चैतन्य या वस्तू चैतन्याला जाऊन मिळालं, त्या क्षणी एक समयावच्छेदे मला या पुस्तकाचं ज्ञान झालं. आता याचं ज्ञान झालं म्हणजे मला हे पुस्तक कळालं. आता हे कळालं, हे पुस्तक, हे वृत्तीज्ञान, हे वस्तुज्ञान, या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे काही झालं, जे झालं ते नाही आहे. ज्याच्यामुळं झालं ते आहे. याचा अर्थ ही प्रक्रिया परत होऊ शकेल पण ज्ञान होऊ शकणार नाही. ही वस्तू इथंच असेल, ही वृत्ती इथंच असेल आणि तरी दोघांचा संयोग होणार नाही. जर संयोग नसेल तर चेतन तत्व आपल्या बाजूनी आपली ज्योत किंवा आपला प्रकाश किंवा आपली संवेदना देणार नाही. म्हणून कळणे आणि ज्याच्या अधिकारावर कळते या दोन्हीमधला फरक आहे. ज्याच्या अधिकारावर कळते तेच ब्रह्म आहे, जे कळतं ते ब्रह्म नाही आहे. ज्याच्या अधिकारावर कळतं ते ब्रह्म आहे. म्हणजे ज्या समयीच्या ज्योतीमध्ये मला ज्ञान होतं ती ज्योत चेतन तत्व आहे. झालेलं ज्ञान ही ज्योत तत्व नाही, कारण झालेलं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे आणि म्हणून ते त्रिपुटीनी भारित आहे. ती ज्योती मात्र त्रिपुटीशी असंबंधित आहे, ती विषयाशी असंबंधित आहे, ती वृत्तीशी असंबंधित आहे, ती इंद्रियाशी असंबंधित आहे. म्हणून हे काम चालू असताना या वस्तूमागची वस्तू म्हणजे या वस्तू चैतन्यातलं चैतन्य, या डोळ्यामागचा डोळा म्हणजे ते, या वृत्तीमागची वृत्ती म्हणजे मनामागचं मन असं आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने ते अस्तित्वात आहे असं ते सांगतात. म्हणून प्रतिबोध विदितम, बोधम बोधम प्रतिविदितम. जिथे जिथे जे जे कळलं असं वाटतं, जाणलं असं वाटतं, त्या जाणल्याच्या मागे असणारी जाणीव, कॉन्शियसनेस म्हणजे ते तत्व आहे. बोध शब्देन बौद्धाः प्रत्यया उच्यन्ते. बोध या शब्दाने बुद्धीने होणाऱ्या प्रतीतीचे कथन केलेले आहे. सर्वे प्रत्ययाः विषयी भवन्ति. हे सर्व प्रतीती म्हणजे विषय आहेत. विषयांचं अस्तित्व प्रतीतीवर आहे, विषयांचं अस्तित्व विषयावर नाही आहे. म्हणून अस्तित्वात नसलेल्या विषयाची प्रतीती येऊ शकते स्मृतीमधून. प्रतीती हा ज्ञानाचा भाग आहे. विषय किंवा वस्तू हा ज्ञानाचा विषय होऊ शकेल तेव्हा ती वस्तू आहे. तोपर्यंत तिचं अस्तित्व असलं नसलं तरी ते माझ्या खिसगंतीत नसतं. म्हणून बोध शब्देन सर्वे प्रत्ययाः विषयी भवन्ति यस्य स आत्मा सर्वबोधान् प्रति बुध्यते. सर्वबोधान् प्रति बुध्यते. होणाऱ्या सगळ्या बोधांमध्ये तो बोध होण्यासाठी काम करतो. म्हणून होणारा बोध हा तो नाही,
पण बोध होण्यासाठी ज्यांनी बुद्ध ते काम केलं तो बौद्ध किंवा तो बुद्ध ते काम करणारं म्हणजे ते चेतन तत्व आहे. सर्व प्रत्ययदर्शी, त्याचं दुसरं नाव आहे आत्म्याचं. सर्व प्रत्ययदर्शी, सगळ्या प्रत्ययांचं दर्शन घडवणारा. सर्व प्रत्ययदर्शी चित शक्ती स्वरूप मात्र, अस्तित्व हीच ज्याची शक्ती आहे. आणि अस्तित्वाला सत्य असा शब्द आपण वापरतो. सत्य या शब्दाला आपण हिंदीमध्ये हक असा शब्द वापरतो. माझा हा हक्क आहे असं मराठीत म्हणतो. तो हक्क शब्द मूळचा अरबी शब्द आहे, त्याला हक असं म्हणतात. आणि हक म्हणजे हा सत. हां, म्हणून एक सूफी संत असं म्हणतं की जीना भी जीना क्या, जीना भी जीना क्या, हक तो ये है कि हक अदा न हुआ. हक तो ये है की हक अदा न हुआ. म्हणजे जे माझ्या अधिकाराने माझ्याकडे आलं होतं त्या सत तत्वाचा मी अनुभव घेतला नाही, हे माझ्या आयुष्याची दुर्दशा आहे. म्हणून त्याला अनहल हक असं सुद्धा म्हणतात. जे तत्व आहे, परमतत्व तिथे जे मानलं जातं, म्हणून अल्लाचं दुसरं नाव आहे अनअल हक. अनहल हक म्हणजे सत्य मात्र, सत्य मात्र. आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की सर्व प्रत्ययदर्शी चित्शक्ती स्वरूप मात्र हा प्रत्ययैहि एव प्रत्ययेषु अविशिष्टतया लक्ष्यते. विभक्ती इथं मदत करतात. प्रत्ययैहि एव प्रत्ययेषु, प्रत्यय ही तृतीय आहे. म्हणजे प्रत्ययी म्हणजे प्रत्ययातून, इन्स्ट्रुमेंटल केस आहे. प्रत्ययैहि एव प्रत्ययेषु सप्तमी आहे. प्रत्ययेषु अविशिष्टतया लक्ष्यते. म्हणजे काय करते? लक्ष्यते म्हणजे त्याची चिन्हांकित करणे किंवा दर्शवणे. प्रत्येक प्रत्ययामध्ये, प्रत्ययात, बरोबर, प्रत्ययातून ते अविशिष्टतया, कारण ते निर्विशिष्ट आहे. एवढं सगळं करणारं असेल तर ताबडतोब त्याला काहीतरी नाव किंवा गुणधर्म द्यावा अशी आपली इच्छा होते. असं त्याच्याकडं काहीच नाही आहे. म्हणजे ते करतं, पण करतं म्हणावं तर ते करत नाही. सूर्याने प्रकाश दिला म्हणून मला दिसलं. माझ्या दिसण्यात सूर्याचा कितकी भूमिका आहे. मला जर बघायचं नसतं तरी त्यांनी प्रकाश दिलाच असता. बघायचं आहे तरी त्यांनी दिलेलाच आहे. आणि मी त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही ठरवलं तरी तो प्रकाश देत राहील. मला काही कळत नाही म्हटलं तरी तो प्रकाश देत राहील. म्हणजे माझ्या कोणत्याही करण्याचा आणि आदित्याचा तिथे असण्याचा आणि त्याच्या प्रकाश देण्याचा काहीही संबंध नाही. तद्वत आत्मतत्वाचा आणि माझ्या असण्याचा काहीही संबंध नाही. म्हणूनच संत म्हणतात अजिबात मृत्यूला घाबरू नका. कारण ते तत्व जर मी असेन तर ते असेलच असेल आणि मी नसलो तरी त्याच्या खिसगंतीत काहीच फरक पडत नाही. म्हणून माझं असणं त्याच्या असण्याला कारणीभूत नाही, माझं नसणं त्याच्या असण्याला कारणीभूत नाही. म्हणजे त्याचं तसं असणं हे खरं असणं आहे, माझं हे असणं नसणं हे खरं नाही. आणि म्हणून इथं असं म्हणतात की ते जे काही आहे ते सर्व प्रत्ययदर्शी चित शक्ती स्वरूप मात्र हा प्रत्ययैहि एव प्रत्ययेषु अविशिष्टतया लक्ष्यते ना अन्यद्वारम अंतरात्मनो विद्यान. जर तुम्हाला आत्ताच्या घडीला ब्रह्माचं दर्शन झालेलं नसताना केवळ अंधश्रद्धा म्हणून मी सांगतो म्हणून जर विश्वास ठेवायचा नसेल तर एकमेव मार्ग त्याच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्याचा हा आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने त्याचं अस्तित्व कळू शकणार नाही. आणि कोणता तो मार्ग आहे? मला होत असणाऱ्या प्रत्येक ज्ञानकणासाठी म्हणजेच प्रत्येक प्रत्ययासाठी तो प्रत्यगात्मा, जवळ असणारा तो आत्मा आपल्या ज्योतिर्मय स्वरूपाने, ज्योतिष्मत स्वरूपाने माझ्या होत असलेल्या वृत्तीज्ञानाच्या प्रत्येक प्रक्रियेला, केवळ एका नव्हे, केवळ बुद्धीला नव्हे, कारण केवळ बुद्धी जर चेतन तत्वाची असेल आणि हे नसेल तर कळणारच नाही. म्हणजे माझ्या वृत्तीज्ञानातल्या तिन्ही गोष्टींना, म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, म्हणून ज्ञेय ज्ञान परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना असं गीतेत म्हटलेलं आहे. या तिन्हीमुळे ज्ञानाची उपपत्ती होते.
म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे 3 एकत्र आले की जे बाळ तयार होतं त्याचं नाव ज्ञान आहे. त्या बाळाची शीव कुठंपर्यंत आहे? त्या बाळाची शीव ज्ञेयापर्यंत आहे. ते ज्ञेयाला जाऊन भेटलं की ते बाळ मरून जातं, म्हणजे तिथं ते ज्ञान संपतं. त्याच्यानंतर परत दुसरा विषय येतो, परत ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी, परत त्याची शीव घाटतं आणि असं हे अव्याहतपणे चालू आहे. असा हा जो अव्याहतपणा आहे तो जेव्हा थांबेल, कमी होईल, हळू होईल, तितकं वृत्तीज्ञान कमी होईल. जितकं वृत्तीज्ञान कमी तितकं चित्त स्थिर होईल. जितकं चित्त स्थिर होईल तितका त्याचा प्रकाश त्यामध्ये जास्त दिसेल. जितका त्याचा प्रकाश चित्तामध्ये जास्त तितकं चित्ताची शांती जास्त. जिथे शांती तिथे आनंद, कारण शांती, आनंद किंवा चित्त आणि आनंद हे दोन्ही त्याची स्वरूप आहेत. म्हणून परावर्तित प्रकाशामधून आलेल्या प्रकाशाने, त्याचं दुसरं एक उदाहरण छान आपल्याला देता येईल. आज वाचता वाचता लक्षात आलं होतं, औरंगाबादला केव्ज आहेत, बुद्धिस्ट केव्ज आहेत. सगळ्या केव अंधारात आहेत, म्हणजे ते केव्ज आहेत, गुहाच आहेत त्यामुळे तिथं प्रकाश असण्याची शक्यताच नव्हती. आणि इसवी सनापूर्वी 1ल्या शतकातल्या आहेत आणि तरी सुंदर रंगाने सगळं काढलेलं आहे. याचा अर्थ काय झाला तर त्यांनी प्रत्येक गुहेच्या समोरच्या बाजूला एक असा छोटासा हे खोदलेला आहे. तिथे ते पाणी साठवत असत आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं जे प्रतिबिंब येत होतं त्याचा जो प्रकाश होता त्या प्रकाशात ती चित्र काढलेली आहेत. हे आपल्या वृत्तीज्ञानाला फार समर्पक उदाहरण आहे. चित्र सगळं व्यवस्थित आहे पण ते परावर्तित प्रकाशातलं आहे. पण परावर्तित प्रकाश जर तो हलत असेल पाणी तर ते चित्र काढता येणार नाही. आणि ज्या वेळेला चित्र काढता येणार नाही त्या वेळेला तिथला जो रंग काढणारा जो पेंटर आहे, जो काढणारा चित्रकार आहे तो दुःखी आहे, कारण त्याला चित्र काढता येत नाही आहे. त्याची इच्छा चित्र काढायची आहे. म्हणून जर चित्र काढायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हे पाणी शांत ठेवलं पाहिजे. आणि पाणी शांत ठेवल्यानंतर त्याला प्रकाश उत्तम मिळेल, त्याचं चित्र उत्तम काढलं जाईल. पण अजूनही हे सगळंच्या सगळं परावर्तित प्रकाशात चाललेलं आहे. आणि जे खरोखरच या परावर्तित प्रकाशाच्या पलीकडे जाऊन त्या आदित्यापर्यंत पोचलेले आहेत, आत्ता साधारण आपल्याला संतांची उंची कळते. आणि म्हणून असा आदित्य जेव्हा खाली पाहत असेल, आदित्य स्वरूपातले जे संत आहेत ते जेव्हा खाली पाहत असतील तेव्हा त्यांना तो रंग काढणारा किंवा चित्र काढणारा चित्रकार दिसत असेल की त्या परावर्तित पाण्यामधलं फक्त प्रतिबिंब दिसत असेल. ते फक्त चेतन तत्वाकडे पाहतात म्हणून त्यांनी कितीही वाईट चित्र काढलं असेल तरी त्यांना राग येत नाही. हा जो फरक आहे. आणि म्हणून जर त्या आत्मतत्वाची मला प्रचिती नाही पण श्रद्धा ठेवण्यासाठी मला त्याचं कुठंतरी काहीतरी कळालं पाहिजे, हाच प्रश्न अवतारिकेमध्ये विचारलेला आहे. त्यांनाही कळत नाही म्हणतात, आम्हालाही कळत नाही, मग फरक काय राहिला हे सांगण्यासाठी असं सांगितलं आहे की त्याच्या अस्तित्वाची चुणूक बघण्यासाठी तू प्रतिबोध विदितम या स्वरूपातून तू बघ. पुढच्या वेळेला आपण आणखीन याच्यावर विचार करूया. थोडासा इथला विचार जो आहे तो थोडासा शब्दांचे खेळ आहेत, थोडासा कल्पनांचा हे आहे, थोडासा काय म्हणतो त्याला आपण, पण हे सगळ्याच्या सगळं शास्त्रावर आधारलेलं आहे. 2 प्रकारचे फायदे याच्यामुळे होऊ शकतात. एक, नेमकं काय करायचं आहे याच्याबद्दलची बरीच सुस्पष्टता आपल्याकडे येऊ शकते आणि म्हणून आपल्या साधनेला एक वेगळ्या प्रकारची उंची येऊ शकते जर हे सगळं पाहिलं तर. आणि म्हणून जेव्हा आपण जे का रंजले गांजले वगैरे अशा गोष्टी पाहतो, हे सगळं भावनेच्या पातळीवर करणं ही एक गोष्ट वेगळी, आणि आत्मतत्वाच्या पातळीवर जे करतात संत ते एवढं वेगळं का असतं हे आपल्याला कळतं. म्हणून एखाद्या महारोग झालेल्याची सेवा करणं किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किळस नसते. किंबहुना स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांनी कॅन्सर झाल्यानंतर आपल्या घशामध्ये आलेले सगळे सिक्रेशन्स होते ते सगळे एका कपाट ठेवली होती आणि शिष्यांमधले काही, त्यावेळेला माहिती नव्हतं बऱ्याचशा लोकांना की कॅन्सर हा संसर्गजन्य नाही, पण काही म्हणायचे की असू शकेल म्हणून बरेचसे त्यांचं ते जे भांडं होतं ना ते मोकळं करण्यासाठी घेऊन जात नसत. काही असे शिष्य होते. या सगळ्या शिष्यांच्या समोर विवेकानंदांनी ते अख्खं भांडं पिऊन टाकलेलं आहे. हे ऐकताना किंवा वाचताना कुठेतरी आतल्या बाजूला आपल्याला किळस येते. काल पोयपंकी किडे म्हणून उपमा दिली, ते कसं तरी होत होतं वाचताना. हा जो किळस आहे हा विकार आहे. इतका विकारसुद्धा योग्य नाही म्हणून तंत्रामध्ये काही किळसवाण्या गोष्टी केल्या जातात. इतकं की किळसाने सुद्धा आतलं काही हलता कामा नये.
आणि असं स्वामी विवेकानंदांनी का केलं असावे, तर ते आत्मतत्वात असल्यामुळे आत्मतत्वामध्ये जो रत आहे म्हणून संत कनवाळू आहेत. संतांना दया असण्याचं कारण केवळ त्यातला भावनेचा भाग किंवा ते खूप स्वभावानेच दयाळू आहेत असं नाही. ते दयाळू असण्याचं कारणच असं आहे की त्यांच्याकडे दयाळू नसण्याचं काही कारणच उरत नाही. एखाद्या गोष्टीचा दुस्वास करण्यासाठी जेव्हा मी त्या दोन गुणधर्माच्या वस्तू एकत्र येतात, दोन सगुण वस्तू एकत्र आल्या की त्यांच्या गुणधर्मांची तुलना होते. एक निर्गुण आहे आणि बाकी सगळं सगुण आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. माझ्याकडे असणारी गोष्ट आणि तशीच गोष्ट दुसरीकडे असेल, म्हणजे दोन्ही गुणधर्मधारी असतील तर त्याच्यात तुलना होऊ शकते. एकतर याच्याकडे काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाही, किंवा दोघांकडे तेच आहे पण कमी जास्त आहे, तिथे तुलना होऊ शकते. तिथे तू मैमे होऊ शकतं, द्वैत येऊ शकतं. इथे निर्गुण संत असल्यामुळे संतांना सगळं जे सगुण आहे ते निर्गुणासारखं भासतं. म्हणून अत्यंत पातकी असा जरी कोणी आला तरीसुद्धा त्याला ते तितक्याच प्रेमाने जवळ करतात. आणि अत्यंत गुणवान आणि पुण्यवान जरी असेल तो सुद्धा त्यांच्या दृष्टीने तोच असतो. म्हणून जे काही चाललंय त्याच्याकडं प्रकृतीचे गुणधर्म म्हणून ते पाहतात आणि आपला आशीर्वादाचा हात मात्र नेहमी त्याच्या डोक्यावर ठेवतात. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.